की प्रिसिजन गप्पांच्या निमित्ताने आपण आत्ता ज्या टप्प्यावरती आहोत म्हणजे दसरा साजरा केला आहे आणि दिवाळीची चाहूल लागलेली आहे, पण सोलापूरमध्ये दिवाळी आधीच सुरू झाल्यासारखी वाटते. इतकं सुंदर प्रसन्न वातावरण आहे. जसं नाव आहे शाह परिवाराच्या या संस्थेचं प्रिसिजन, तसं प्रत्येक बाबतीत काटेकोर आयोजन केलेलं आपण इथे अनुभवतो आहोत. आम्ही या कार्यक्रमाचं जेव्हापासून नियोजन सुरू झालं तेव्हापासून हे अनुभवतो आहोत. त्यामुळे अर्थातच हा 15 वर्ष ज्यांचे कान तृप्त होत आहेत या गप्पा ऐकून, अशा रसिकांसमोर हा कार्यक्रम या गप्पा सादर करतानाचा आनंद खूप वेगळा आहे. बाईपण भारी देवा असं म्हणत असताना केदार सर, एक छान गोष्ट म्हणजे आपल्याबरोबर वैशाली कडूकर या पोलीस अधिकारी आहेत, म्हणजे एक भारी बाईपण आपल्याबरोबर सोलापूरमधला या ठिकाणी आहे. आज या गप्पांमध्ये खरं तर शिल्पा नवलकर यांचीही उपस्थिती आपल्याला लाभणार होती, पण प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्या आज आपल्याबरोबर नाही आहेत. तरी त्यांनी त्यांच्या शुभेच्छा नक्कीच पाठवलेल्या आहेत आणि काही कामाच्या अतिशय तातडीच्या व्यग्रतेमुळे, तातडीचं काही काम आल्यामुळे निखिल साने यांनाही उपस्थित राहता आलेलं नाही आहे, पण त्यांनीही तुमच्यापर्यंत शुभेच्छा पोहोचवलेल्या आहेत. तर गप्पांना सुरुवात करत असताना आत्ता देशपांडे सरांनी ज्याप्रमाणे प्रस्तावना केली, बाईपण भारी देवा ह्या चित्रपटाने एक आनंदाची, उत्साहाची लाट केवळ महाराष्ट्रात नाही तर जिथे जिथे जगभर, जगाच्या पाठीवर मराठी माणूस आहे तिथपर्यंत एक आनंदाची लाट निर्माण केली. मराठी चित्रपटाचं भवितव्य काय याच्यावर आठ्या घालून आपण चर्चा करत असताना ते भवितव्य किती छान असू शकतं हा विश्वास सगळ्यांच्या मनात निर्माण करत या चित्रपटाने अक्षरशः कोटीच्या कोटी उड्डाणं केली. म्हणजे बॉक्स ऑफिसवरती जे आकडे, एका दिवसामध्ये सर्वाधिक तिकीट विक्रीचा विक्रम केला, त्याबरोबर हे सगळं नक्कीच टाळ्या झाल्या पाहिजेत. हे सगळं करत असताना खरं तर गंमत अशी की या चित्रपटामध्ये असं काय आहे, म्हणजे इतर आत्तापर्यंत ज्या चित्रपटांनी असे 100 कोटीच्या घरातले विक्रम केलेले आहेत बॉक्स ऑफिसवर, त्या चित्रपटांमध्ये काय होतं आणि बाईपणमध्ये काय आहे असा विचार केला तर ते सगळे चित्रपट हिरोजचे चित्रपट होते. या चित्रपटात हिरोच नाही आहे. शीर्षकापासून बाईपणाला महत्त्व आहे आणि तरीही चित्रपट भारी आहे, कारण या चित्रपटाचा एकच हिरो आहे, केदार शिंदे. आणि म्हणून इतक्या स्त्रियांचं आज प्राबल्य या मंचावरती असताना मी केदारजींपासून गप्पांना सुरुवात करणार आहे आणि मग प्रत्येकाकडे आपण वळूया. मला त्याच्या अगोदर एकदा आमच्या तिघांतर्फे शाह परिवार यांचे खूप खूप आभार मानायचे. थँक्यू व्हेरी मच. आभार. कारण मग प्रत्येकजण माईक घेतल्यानंतर तो एक आभार प्रदर्शनाचा कार्यक्रम झाला तर जवळजवळ 2 तास फक्त हात चालेल की काय असं वाटायला लागतं. पण खूप छोटी गोष्ट असते. आम्ही इतके सगळ्या ठिकाणी गेलो आहे, इतकं व्यावसायिक शिस्तीने या सगळ्या गोष्टी सादर करणं हे मी खूपच कमी ठिकाणी बघितलं आहे. गप्पांचे कार्यक्रम झाले, परिसंवाद झाले, सगळं झालं, पण प्रिसिजन गप्पा या कार्यक्रमामध्ये पहिल्या दिवसापासून जेव्हा माधवरावांनी फोन केला त्या दिवसापासून जो आपलेपणा जाणवतोय तो आज इथे येऊन सुद्धा तो आपलेपणा जाणवतोय. कारण अख्खा शाह परिवार जेव्हा स्वागताला दारात उभा राहतो तेव्हा जाणवतं की हा कोणाचा कार्यक्रम आहे. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. आता आपण बोलू शकतो. तर हे जे यश आहे, हा जो आज चित्रपटाने केलेला विक्रम आहे, तुम्ही तिघंही खरं तर म्हणजे रोहिणीताईंसारखं व्यक्तिमत्व आज कलाविश्व असं मी म्हणेन, म्हणजे केवळ महाराष्ट्राचं नाही, केवळ भारतीय नाही, तर जागतिक कलाविश्वावरती ज्यांच्या अभिनयाचा, ज्यांच्या कलागुणांचा ठसा उमटलेला आहे. आणि भारतामध्ये एकमेव अशी अभिनेत्री ज्यांना बाफ्टा म्हणजे ब्रिटिश अकॅडमी फिल्म अँड टेलिव्हिजनचा अवॉर्ड मिळालेला आहे गांधी चित्रपटासाठी. याशिवाय राष्ट्रीय पुरस्कार, संगीत कला अकादमी पुरस्कार, अनेक फिल्मफेअर, ही म्हणजे खूप मोठी यादी आहे. खरं तर अशा एका वाक्यात सांगायचं तर जो अमिताभ की माँ है बस खतम. अगदी म्हणजे जी अमिताभची आई आहे तिकडे संपलं, याच्यानंतर काहीच नाही होऊ शकत. म्हणजे हात धुलो, गांधीजींची बायको आणि एक अमिताभची आई, संपलं. बदलं समजून घ्या तुम्ही सगळं.
पण मग खरं तर त्यांच्याशी बोलताना खूप दडपण यायला हवं आणि ते असतंच मनामध्ये कुठेतरी. पण मी थोडीशी रिलॅक्स एवढ्यासाठी आहे कारण त्या माझ्या 4 दिवस सासूचे मधल्या आजी आहेत, मी त्यांची नात आहे. त्यामुळे त्या दृष्टीने आज छान गप्पा आजीशी मारण्याचा, आणि मला वाटतं हे नातं नेहमीच त्यांच्याशी जेव्हा जेव्हा संवाद होतो तेव्हा जाणवत राहतं की इतक्या मोठ्या असूनही त्या कुठेही त्यांचं मोठेपण आपल्यावरती लादत नाहीत. अतिशय आपलेपणाने त्या सगळ्या गोष्टी करतात. आणि तीच गोष्ट सुकन्याताईविषयी सुद्धा आहे की माझी आभाळमायातली आई आहे ती, आणि तिच्या लेकींचा परिवार खूप मोठा आहे. तरी त्यामुळे आमच्या गप्पा तर रंगणार आहेतच. पण केदार सर, तुमच्यापासून सुरुवात करत असताना हे सगळं जे यश आहे त्या यशाची पाळंमुळं जी असतात ती कुठेतरी आपल्या जडणघडणीमध्ये असतात. आज मला असं थोडंसं अलंकारिक भाषेत म्हणावं असं वाटतं की मराठी कला विश्वातला केदार शिंदे सर हा एक शिंदेशाही तोडा आहे. कारण कुठलंही क्षेत्र घ्या, म्हणजे रंगभूमी घेतलं तर सही रे सही, श्रीमंत दामोदर पंत आत्ता ज्या नाटकांची नावं घेतली गेली, मालिका विश्व घेतलं तर हसाच्या कटफूपासून ते गंगाधर टिपरेपर्यंत इतक्या सुंदर सुंदर मालिका, आणि चित्रपटांच्या बाबतीत अगबाई अरेच्या ते बाई पण भारी देवा, म्हणजे ज्या ज्या ठिकाणी हात घातला त्या त्या ठिकाणी काहीतरी ट्रेंड सेटिंग असं तुम्ही जे केलेलं आहे. तर थोडंसं फ्लॅशबॅकमध्ये घेऊन जायला आवडेल मला तुम्हाला. कारण जेव्हा महाराष्ट्र शाहीर पाहत होतो तेव्हा तो चित्रपट म्हणून तर भावत होताच, पण त्यामागची भावना खूप मनाला भिडत होती. मला वाटतं मागे तुमच्या विंग आहे, असंच विंगेतून तुम्ही शाहीर साहेबांना परफॉर्म करताना पाहिलं असेल तुमच्या लहानपणी. तर जरा त्या दिवसांविषयी सांगून आपण सुरुवात करूया. खूप आनंद असतो की जेव्हा आपण एक लेखक दिग्दर्शक असतो आणि केदार शिंदे म्हणून नाव असतं, तरी आजकाल जेव्हा जेव्हा कोणी पटकन म्हणतं केदार शिंदे हे शाहीर साहेबांचे नातू, असं अभिमानाने असं ऊर भरून येतो. असं वाटतं की हे मिळवण्यासाठी लोकांना लाखो जन्म घ्यावे लागतील, पण मला याच जन्मात मिळालं. 2 आजोबा माझे, आणि तिथून सुरुवात करतो. मगाशी तू सांगितलंस की आपण हे सगळं करतो ते कोणामुळे करतो, तर कुठे ना कुठेतरी व्यावसायिक क्षेत्रामध्ये काम करताना कलेचे संस्कार हे मला माझ्या आजोबांकडून मिळालेच, पण हे मी करत नाही असं मला नेहमी वाटतं. हे माझ्याकडून कोणीतरी करवून घेतं. आणि सोलापूरचं ते एक देवस्थान जिथे मी माझं सर्वस्व मी वाहिलेलं आहे ते म्हणजे अक्कलकोटचे स्वामी समर्थ. त्यामुळे तिथे सगळं समर्पित आहे. म्हणजे जे जे करी कार्य माझ्या मताने पुष्पापरी मी अर्पितसे सुखाने. त्यामुळे जे काही मी आजपर्यंत काम केलेलं आहे ते सगळं स्वामींच्या पायी अर्पित आहे, आणि यापुढे पण मी करीन ना ते फक्त स्वामींमुळे करीन. हा एक आपला श्रद्धाळू भाग झाला, भावनिक भाग झाला. पण मला माझ्या आजोबांकडून काय मिळालं, तर माझ्या आजोबांकडून मला स्टेजवर उभं राहण्याची एक कला मिळाली. मी 2 दिवसाचा होतो तेव्हा शाहिरांनी मला त्यांच्या घरी आणलं, आणि मी पुढचे 23 वर्ष मी इथे झोपलेलो असायचो, आणि असा एक पलंग असायचा त्याच्यावर शाहीर झोपलेले असायचे. त्यामुळे मी डोळे उघडायचो तेव्हा मला शाहीर साबळे दिसायचे, आणि मी डोळे मिटायचो तेव्हा मला शाहीर साबळे दिसायचे. त्यामुळे मी त्यांच्याकडे बघूनच शिकलो. आज महाराष्ट्र शाहीर करताना 1923 साली त्यांचा जन्म, 2023 हे त्यांचं जन्मशताब्दी वर्ष. कुठलंही शासकीय अर्थ म्हणजे कुठलीही शासकीय आर्थिक मदत न घेता एव्हरेस्ट कंपनीच्या संजय छाबरिया आणि माझी बायको इथे बसली आहे बेला शिंदे, आमच्या केदार शिंदे प्रोडक्शन्स यांनी हा महाराष्ट्र शाहीर जो ॲमेझॉन प्राईमला आत्ता उपलब्ध आहे, कोणी बघितला नसेल तर नक्की बघा. शाहीर साबळे कोण? उद्या आपल्या लोकांना जर आपल्या आधीच्या पिढीने काय केलं हे जर सांगता आलं नाही तर पुढच्या पिढी ज्या जन्माला येतील ना त्या आपल्याला कपाळकरंडे ठरवतील. मला नेहमीच असं वाटतं की त्यांनी या महाराष्ट्राची जडणघडण केली. म्हणजे तू मगाशी मस्त बोललीस की मी असं विंगेत उभा असायचो आणि मी त्यांना गाताना बघायचो. मग ते गाताना म्हणजे आता शाहीर साबळे कोण, तर जय जय महाराष्ट्र माझा हे राज्यगीत ज्यांचं आहे ते शाहीर साबळे. किंवा सूर्य उगवला प्रकाश पडला आडवा डोंगर आडवा डोंगर आडवा डोंगर तयाला माझा नमस्कार अग ग ग ग ग ग ग अग ग ग ग विंचू चावला, हे म्हणणारे पण शाहीर साबळे. किंवा जेजुरीच्या खंडेरा या जागराला या हे म्हणणारे पण शाहीर साबळे. ह्या सगळ्या कलेचा कुठेतरी माझ्यावर एक इम्पॅक्ट होत होता. आपण लहानपणापासून एक आयडल समजतो ना की मला यांच्यासारखं व्हायचं आहे.
मला मला स्वप्नातही कधीही वाटत नाही की मी शाहीर साबळेंचा होऊ शकेन. ती उंचीच वेगळी आहे. दैवी माणसं जन्माला येतात. म्हणजे इथे एक मी नेहमी म्हणतो की आपल्या आत्ता या सगळ्या कलाविश्वामध्ये पण काही दैवी माणसं आहेत. त्यातली एक दैवी माणूस इथे बसलेलं आहे, रोहिणी हटंगडी नावाचं. तर हे कसं आहे की ना, हे जन्माला येतात ना, ते हे काम चांगलं करण्यासाठी जन्माला येतात की काय असं वाटतं. तसे माझे आजोबा होते की जे आले, त्यांनी बघितलं आणि फक्त बघितलं ते महाराष्ट्राकडे बघितलं, त्यांनी स्वतःकडे कधीच नाही बघितलं. आज महाराष्ट्र, आपण मुंबईसह महाराष्ट्र मिळवू शकलो तर ती सगळी शाहिरांची, आणि सगळेच शाहीर, अमर शेख असून देत किंवा मग अण्णाभाऊ साठे असून देत किंवा शाहीर साबळे असून देत, या सगळ्यांनी ती जर जनजागृती केली नसती तर आज आपण इतकं सुखाने इतकं राहिलो नसतो. कुठे ना कुठेतरी आपल्यावर कोणीतरी वेगळ्यांनीच राज्य केलं असतं. आता राहता राहिला काय संस्कार, मी थोडा वेळ घेईन पण मला असं वाटतं की हे सांगणं गरजेचं आहे. मी ना खूप लहान होतो तेव्हा मी पहिल्यांदा बाबांना परफॉर्म करताना बघितलं. 1952 साली त्यांनी बापाचा बाप नावाचं एक प्रहसन लिहिलं होतं. माझा जन्म 1973चा, म्हणजे जवळजवळ काही वर्षांनंतर मी जन्माला आलो. आणि मी जेव्हा जेव्हा विंगेत उभा राहायचो ना, तेव्हा बाबांना मी ते परफॉर्म करताना बघायचो. सगळ्या रसिकांना मी एवढीच विनंती करीन, मी दोन गोष्टी सादर करीन तुमच्यासमोर, म्हणजे तुम्हाला कळेल की काय ताकद असते आणि काय दूरदृष्टी असते. आम्ही एक सिनेमा करतो, आम्ही एक नाटक करतो, आम्ही सिरियल करतो, कॉलर अशी घेऊन फिरतो की आता येतं आम्हाला सगळं, असं काही नसतं. आम्ही त्यांच्या नखाची पण आमची किंमत नाही आहे. आम्ही कुठेतरी रस्त्यात असे फालतू ठिकाणी आहोत की काय असं वाटायला लागावं, इतकं अप्रतिम गोष्ट 1952 साली त्यांनी केली. बापाचा बाप नावाचं त्यांचं प्रहसन, त्याची कथा एका लाईनमध्ये अशी आहे की या मानवाला, म्हणजे आपल्या सगळ्यांना ब्रह्मदेवाने जन्माला घातलं. पण मग ब्रह्मदेवाला असं वाटलं की एक दिवस मानव कसा जीवन जगतोय याचा रिपोर्ट घेऊन यायला हवा. मग त्यांनी नारद मुनीला सांगितलं की जा आणि मानव कसा जीवन जगतोय याचा रिपोर्ट घेऊन या. मी उभा राहिलो तर चालेल ना? चालेल ना? तर कारण काय तरी शेवटी आजोबा म्हटल्यानंतर जर उभं राहावं लागतं. मानव कसा जीवन जगतोय रिपोर्ट घेऊन या. मग नारद मुनी रिपोर्ट घेऊन येतात आणि बघतात, म्हणतात की बघा माझ्या तळ हातावर. तर ब्रह्मदेव म्हणतात तळ हातावर मळ दिसतोय. नाही, मळाकडे बघू नका, माझ्या तळमळीच्या बोलण्याकडे लक्ष द्या. बघा पृथ्वीचा गोळा कसा गरगर गरगर फिरतोय तो. अरे देख तेरे संसार की हालत, अरे देख तेरे संसार की हालत, क्या हो गई भगवान इतना बदल गया इंसान. सूर्य चंद्र ग्रह गोल बिजली ही केली बंदीबान, इतना बदल गया इंसान. ब्रह्मदेवांना वाटलं की अरे मानव असा वागतोय, मला ताबडतोब भूलोकी गेलं पाहिजे. आणि मग ब्रह्मदेव आणि नारद मुनी दोघंही भूलोकी येतात. आता पहिल्यांदा भूलोकी आल्यानंतर सगळीकडे एक त्यांना काहीतरी जागा दिसते. तर मग ते ब्रह्मदेव विचारतात की हे काय आहे. तर नारद मुनी म्हणतात हे मैदान आहे. ते म्हणतात की मैदान म्हणजे काय. तर म्हणतात जिथे कुणी कुणाला दान करत नाही त्याला मैदान म्हणतात. तर ते म्हणाले वा वा वा. आणि ते दिसतंय ते काय आहे. ते म्हणाले तिथे एका नेत्याची सभा आहे. लक्षात ठेवा 1952 साल. जे शाहिरांनी लिहिलंय याच्यानंतरचा प्रत्येक शब्द तुम्हाला जर वाटला तर तुम्हाला जाणवेल की काय दूरदृष्टी असेल एखाद्या माणसाची. ते काय आहे, तिथे एका नेत्याची सभा सुरू आहे. ब्रह्मदेव म्हणतात मी मानव निर्माण केला. नेता म्हणजे काय. तर म्हणजे नेता म्हणजे तुम्हाला माहित नाही. नेता म्हणजे जो जनतेला भूलथापा देता, सगळ्यांना आपल्या मागून घेऊन जाता, आणि सगळी जनता खड्ड्यात गेली की जो परत येता त्याला म्हणतात नेता. आता त्यांना एक प्रश्न पडायला लागला की ब्रह्मदेवाला की मी मानव निर्माण केला, त्याचा नेता झाला कसा. मग आता नारद मुनीने त्याची कथा सांगितली. ते म्हणाले की काय आहे की हा जो तुम्हाला भाषण करताना दिसतोय हा पूर्वी एकदम सज्जन माणूस होता. मी जेव्हा पहिल्यांदा भूलोकी आलो तेव्हा या माणसाची माझी ओळख झाली. 2-4 दिवसांनी त्याचं डोकं फिरलं. त्याने आपल्या अंगावरचे सगळे कपडे काढले आणि विवस्त्र सगळीकडे फिरायला लागला. 3-4 तासांनी त्याचं डोकं ठिकाणावर आलं. बघतो आपल्या अंगावर कपडे नाही. बिचारा लाजला, ओशाळला. मी त्याला त्याचे कपडे दिले आणि सांगितलं एका चांगल्या डॉक्टरकडे जा.
तर मग नारद मुनीच्या सांगण्याप्रमाणे तो माणूस एका चांगल्या डॉक्टरकडे गेला. प्लीज शब्दांकडे लक्ष द्या. एक डॉक्टर होता भला, एक डॉक्टर होता भला, तो मेंदू तपासणीवाला, त्याच्याकडे रोगी हा गेला, नमस्कार करून बोलला. नमस्कार डॉक्टर, नमस्कार. आपण? माझा मेंदू तपासून मला द्या सुट्टी, लवकर चला. डॉक्टरनं त्याला निजविला, कवटीचा बुलेट काढिला, मग मेंदू बाहेर ओढिला. तपासण्यात डॉक्टर गुंग झाला, तो रोगी तिथं पडलेला. 3 तास लागले तपासायला. तपासून बघतो रोग्याला, तो रोगी बेपत्ता झाला. डॉक्टर चाट पडलेला, ज्याचा मेंदू इथं राहिला, तो रोगी कुठं हो गेला. जाहिरात दिली या पेपराला, ज्याचा मेंदू असल त्यानं बोला, लवकर घेऊन शान चाला, नाही कुणाचा पत्त्या लागला. 5 वर्ष झाली गोष्टीला, एके दिवशी चमत्कार झाला, तोच माणूस हलत डुलत आला, नमस्कार करून बोलला. नमस्कार डॉक्टर, नमस्कार. आपण? ओ मला ओळखलं नाही, माझा मेंदू इथं राहिला. डॉक्टर चाट पडलेला, अरल्या का होतास कुठं आधी बोला. तो माणूस खजील मग झाला, ओशाळून बोलू लागला. काय सांगू डॉक्टर तुम्हाला, तुम्ही तपासत होता मेंदूला, मी पडलो होतो बाजूला. एवढ्यामध्ये चमत्कार झाला, एक माणूस तिकडून आला, त्यानं मला उचलून नेला, सरळ निवडणुकीत उभा केला. त्यानं मला उचलून नेला, सरळ निवडणुकीत उभा केला. निवडून आलो येळला, 5 वर्ष मंत्री पदाला, नव्हती गरज मेंदूची मला. पाच वर्ष मंत्री पदाला, नव्हती गरज मेंदूची मला. पण आज चान्स त्यो गेला, द्यावा माझा मेंदू तुम्ही मला. डॉक्टरने दादा दादा रे जिरे दाजी रे जीजी. सो इतके व्हायब्रंट आणि ॲग्रेसिव्ह संस्कार घेऊन जेव्हा आपण काम करायला लागतो, तेव्हा आपण स्वतःला विदूषक वाटतो आणि तो देवच असतो, बस बाकी काही नाही. क्या बात है. हा सोलापूर जिल्हा शाहीर राम जोशींचा जिल्हा आहे आणि तिथपासूनची ती शाहिरी परंपरा, त्याचं संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत या आधुनिक काळामध्ये शाहिरी परंपरेची खऱ्या अर्थाने श्रीमंती आपण महाराष्ट्र शाहीर साबळे अण्णा साबळे यांच्या रूपाने पाहिली आणि ती संपूर्ण तो काळच मंत्रमुग्ध करणारा होता. खरं तर मला वाटतं आपण केदार शिंदे यांचे आभार मानले पाहिजेत जोरदार टाळ्या वाजवून, की हा असा ठेवा. नाही तर 1 मेला सुट्टी का असते, महाराष्ट्र दिन म्हणजे काय हेही आज मुलांना समजावून सांगायला लागावं अशी दीन परिस्थिती आपल्याकडे निर्माण झालेली आहे. पण त्या काळामध्ये मनोरंजनाबरोबर हे प्रबोधनसुद्धा गरजेचं आहे आणि हे फार प्रभावी माध्यम आहे. कला हे माध्यम इतकं प्रभावी आहे याचं कारण पुन्हा ही सगळी मंडळी या मातीशी जोडली गेलेली आहेत आणि आपल्या मराठी कलेचं, मराठी नाटक असेल, मराठी चित्रपट असेल, मराठी मालिका असेल, हे वैशिष्ट्य आहे की या मातीचा सुगंध घेऊन आपली कलाकृती जन्माला येते. तर मला हाच धागा पुढे रोहिणीताई तुम्हाला आणि सुकन्याताईंना एकच प्रश्न मला यावेळेस विचारावासा वाटतो, कारण तुम्ही दोघीसुद्धा पहिल्यांदा रंगभूमीशी कायम निष्ठा जपून राहिलेले आहात. म्हणजे आंतरराष्ट्रीय चित्रपटापासून ते कमर्शियल प्रोजेक्टपर्यंत असा तुमचा जो प्रवास आहे, म्हणजे अतिशय तद्दन चालबाजसारखा तद्दन व्यावसायिक चित्रपट, ते गांधीमधली बाची भूमिका असेल किंवा अग्निपथमधली भूमिका असेल, पण या सगळ्याचं कुठेतरी एक मूळ जे आहे ते पुन्हा रंगभूमीशी आहे, नाट्य चळवळीशी आहे आणि तुम्हा दोघींमधला समान जोडणारा धागा म्हणजे आविष्कार. तर जरा त्या दिवसांविषयी, कारण आज थोडी फ्लॅशबॅकपासून एवढ्यासाठी सुरुवात करते आहे की या गोष्टी अलीकडे ऐकायला मिळत नाहीत. आम्हाला याविषयी इथे अनेक तरुण चेहरे आहेत, त्यांना कदाचित माहितीही नसेल, तर त्यानिमित्ताने थोडी माहिती. नमस्कार. आत्ताच केदारने सांगितलं जसं आपल्या आजोबांना बघत त्यांनी आपल्या प्रवासाची सुरुवात केली. मी सुद्धा माझ्या वडिलांना बघतच स्टेजवर फारसं बघितलं नाही, एकदाच फक्त बघितलं होतं. पण मला आठवते आता की त्यांचा एक अल्बम होता आणि ते स्वतः नाटकात कामं वगैरे करायचे आणि ललित कलादर्श म्हणजे भालचंद्र पेंढारकर म्हणा किंवा अरविंद देशपांडे,
सुलभा देशपांडे, विजया मेहता या सगळ्यांच्या बरोबर त्यांनी कामं केलेली आहेत. तर ते फोटो मी ते नसताना त्यांच्या कपाटातून काढायची आणि तो अल्बम मी तो बघत बसायची लहानपणी. आणि त्यांच्याच दिग्दर्शनाखाली मी माझ्या मोठ्या प्रवासाची, त्याच्या आधी मी बालनाट्याला सुरुवात केली होती, पण त्यांच्या डिरेक्शनमध्ये मी माझं पहिलं नाटक सुंदर मी होणार नावाचं केलं होतं आणि त्याच्यात मला रौप्य पदक मिळालं होतं. आणि तशी माझी ती सुरुवात झालेली होती. त्यामुळे घरूनच थोडंसं आपण म्हणतो ना बाळकडू, तसं मिळालेलं होतं. आणि आमच्या मग लहानपणी मी कॉलेजमध्ये असतानाच हे सगळं झालेलं होतं. त्यामुळे नाटक झाल्यानंतर आमचं भरतनाट्य मंदिरपासून अगदी 4 पावलांवरच घर होतं. तर सगळीजणं आम्ही जमायचो आणि 2-2 वाजेपर्यंत माझी आई कॉफी करून द्यायची आणि आम्ही गप्पा मारत बसायचो. आणि त्या सगळ्या फक्त थिएटरच्या असायच्या. आणि असं शिक्षण कुठेतरी माझं सुरुवातीला झालं. आणि नंतर मग मी नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाला गेले आणि नंतर मग ह्याच्यामध्येच सुरुवात झाली. आता आविष्कारकडे येताना नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामधून मी ग्रॅज्युएटमधून आले. पण पहिलं नाटक जे आल्यानंतर, कारण त्यावेळेस मला आठवतंय आम्ही नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामधून आलो किंवा राष्ट्रीय नाट्य विद्यालयामधून शिकून आलेलो आहोत, सो वॉट, असा एक थोडासा हा ॲटिट्यूड मराठी नाही पण सगळ्यांच्या जे प्रोफेशनली काम करायचे किंवा इथं सतत काम करत होते त्यांच्या मनात असायचा, सो वॉट. पण अरविंद देशपांडे आणि सुलभा देशपांडे यांची जी आविष्कार संस्था होती, तर सुलभाताईंनी जयदेव हट्टंगडींना एक नाटक हातात दिलं आणि त्या म्हणाल्या, तू तिकडून शिकून आलेला आहेस तर हे नाटक कर. आणि शिकून आल्यानंतर एक फुल लेंथ नाटक आमच्या खिशाला, म्हणजे पर्सनली काही तोशीस न पडता करायला मिळणं ही म्हणजे दैवी देणगीच होती आमच्यासाठी. आणि तसं जयदेवनी ते नाटक केलं. त्यांनी मला पुण्याला फोन केला की रोहिणी असं असं आपल्याला नाटक करायला मिळते, तू येऊन करशील का. मग मी मुंबईला आले, माझ्या काकांच्याकडे राहिले आणि मी ते चांगुणा नावाचं नाटक केलं. ते आमचं राज्यनाट्य स्पर्धेला परत पहिलं आलं. ते जयदेवना दिग्दर्शनाचं बक्षीस मिळालं, मला बेस्ट ॲक्ट्रेसचं मिळालं, नाटकाला मिळालं. आणि अशा तऱ्हेने आम्ही आविष्कारशी जुळलो. आणि आविष्कारमध्ये तसं पाहायला गेलं तर आमची डेव्हलपमेंट किंवा आमचा जो पहिलं प्रेम होतं ते कुठेतरी तिथं जोपासलं गेलं, कारण तिथे आम्हाला हवी तशी नाटकं करायला आम्हाला दिली. आणि त्याच्याबद्दल ही सांगेलच, पण सुलभाताई मला ताईसारख्या होत्या, हिला आईसारख्या असतील. पण सुलभाताईंनी, आणि आम्ही पप्पा म्हणायचो अरविंद देशपांडेंना, तर त्यांनी दोघांनी आम्हाला खरोखर तिकडून आल्यानंतर जो स्ट्रगल असतो तो करायला आम्हाला खूप सोपं गेलं त्या दोघांच्यामुळे. आणि कारण सुलभाताईंनी एकदा जयदेवना म्हटलं की तू आता तिकडून एवढं शिकून आलेला आहेस तर आपल्या मुलांना कर ना काहीतरी, सांग ना काहीतरी. मग छबिलदासमध्ये जे मुलं जमायची संध्याकाळी आणि टाईमपास करत असायची खाली, त्यांना सगळ्यांना वरती बोलवायचं आणि त्यांच्याबरोबर आम्ही जे तिकडे शिकलेलो आहोत ते त्यात खेळ म्हणा किंवा इम्प्रोव्हायझेशन्स म्हणा असं आम्ही त्यांच्याबरोबर करायला लागलो. आणि त्याच्यातून मग नाट्य शिक्षणाचे जे वर्कशॉप्स होते ते डेव्हलप झाले. आणि जवळजवळ 35 वर्ष जयदेवजींनी ते वर्कशॉप्स आविष्कारसाठी केलेले आहेत. तर त्याच्यातून पुढे अगदी नट नाही पण प्रेक्षक घडवण्याचं तरी काम आम्ही केलेलं. कारण आमच्याकडे अर्थात आणि तुमची स्वतःची कलाश्रय या संस्थेतूनही हो, पण खूप ते सुंदर नाटक ते नंतर ती फार नंतर आम्ही हे केली. पण सुरुवातीला हे जे वर्कशॉप्स झाले त्याच्यामध्ये एकच फक्त मोटिव्ह होता की आपण 16 दिवसात काही आपण नट तयार करू शकत नाही, पण 16 दिवसात आपण चांगला प्रेक्षक तयार करू शकतो. नाटक म्हणजे काय हे त्याला सांगून वेगळी दृष्टी त्याला देऊ शकतो. आणि नट नाही मिळाला तरीसुद्धा आपल्याला प्रेक्षक मिळालेले ते सुद्धा जास्त
महत्त्वाचे आहेत. आणि अशा तऱ्हेने मग आम्ही त्या आविष्कारशी जोडले गेलेलो. आणि नंतर आता सुरुवाती नाही आहेत, पप्पा नाही आहेत, तर आता मी त्याची वयपरत्वे अध्यक्ष झालेली आहे. पण लॉकडाऊनमुळे थोडंसं आविष्कारचं काम कमी झालेलं आहे, पण ते हळूहळू आता सुरुवात करायला पाहिजे. कारण अनेक गोष्टींशी आम्हाला झगडायला लागतं आहे. एक म्हणजे TV, OTT प्लॅटफॉर्म्स, प्रोफेशनल नाटकं आणि ह्याच्यामध्ये जागेची अडचण. ह्याच्यामधून काय आता करता येईल ते आता आम्ही पाहतोय. मला फक्त वाटतं की वयपरत्वेऐवजी सवयपरत्वे म्हटलं पाहिजे. कारण तुम्हाला खरंच नाटक इतकं अंगवळणी पडलेलं, ज्याला नाट्यधर्मी मंडळी म्हणतो ना आपण, तशीही तिघंही आहेत की नाटकाची प्रामाणिकपणे, म्हणजे मगाशी गमतीत केदार जर म्हणाले रोहिणीताईंना की तुमची कुलदेवता रंगभूमीच असली पाहिजे, तर तितकं रंगभूमीवर प्रेम करणारी ही माणसं आहेत. सुकन्या, ते काय आविष्कारच्या काय आठवणी आहेत? दुर्गा झाली गौरीपासून चा मला वाटतं हा प्रवास आहे. नमस्कार. सगळ्यांना आधीच दिवाळीच्या शुभेच्छा देते, कारण दिवाळी सुरू झालेली आहे तुमच्याकडे. खरं तर बाई पण भारी देवाचं आज प्रमोशनसाठी, सगळ्यांचे आभार मानण्यासाठी आम्ही खूप ठिकाणी गेलो आणि खूप गप्पा गोष्टी झाल्या, प्रेक्षकांशी संवाद झाला. पण आजच्या ज्या गप्पा आहेत ना, या खूप वेगळ्या होत आहेत, हे खूप जाणवतं आहे. म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा प्रिसिजनचे आभार आणि तुझे आभार की तू खूप वेगळ्या पद्धतीने आज आमच्याशी गप्पा मारतेस. की केदारला यापूर्वी बघितलं होतं स्टेजवरती वगैरे असा प्रकारचा अभिनय करताना किंवा सादरीकरण करताना, पण आजचा केदार हा मला खूप वेगळा जाणवतो आहे आणि त्याला मनापासून काहीतरी खूप तुमच्याशी गप्पा गोष्टी करायच्या आहेत. म्हणजे एका क्षणाला मला असं वाटलं की राहू दे, आमच्या गप्पा यूट्यूबवरती येतात की, पण आज ह्याला बोलू दे, ह्याच्या मनातलं त्याला सांगू दे, असं एका क्षणाला वाटलं मला की खूप काही त्याच्याकडे आहे. आणि खरं तर त्याने 2 तासाचा कार्यक्रम करायला हवा या गोष्टीवर. कारण ह्या खरंच ह्या म्हणजे आम्ही सुद्धा नंतर गप्पा मारायला जेव्हा बसतो तेव्हा कधीच ह्या अशा प्रकारच्या गप्पा आपल्या झाल्या नाहीत ज्या व्हायला पाहिजेत. की असं वाटलं आणि बोलत राहावं, आम्ही ऐकत राहावं. कारण आमच्या खूप ठिकाणी वेगवेगळ्या चॅनलवरती आमच्या मुलाखती येत असतात. कधी जोडीने येत असतात, कधी आमच्या येत असतात, कधी आम्ही गॉगल लावून फिरत असतो, नऊवारी साड्या नेसून फिरत असतो. पण आज त्याच भीतीने मी साडी नेसून आले बरं का. कारण अदरवाईज मी जरा ड्रेसमध्ये येते, कारण मला कधी कधी असं वाटतं माझा जन्मच साडीत झाला आहे. आत्तापर्यंत जेवढ्या जेवढ्या भूमिका केल्या तेवढ्या सगळ्या साड्यांमध्येच आहे. त्यामुळे मी जरा इथे लिबर्टी घेते. पण आज त्या भीतीने मी साडी नेसून आले की इथे कोणीतरी नऊवारी साडी नेसून येईल, गॉगल घालून येतील असो. पण मला असं वाटलं की आज खरं केदारनी खूप बोलायला हवं आणि ते जे बोलतोय हे आम्ही पहिल्यांदाच आज ऐकलं आणि हे सादरीकरण पाठीमागे बसून बघितलं. पुढच्याला पुढे जाऊन बसणार आहे. आणि रोहिणी मावशीला सुद्धा तू वेगळ्याच विषयावर बोलतं केलंस की म्हणजे रोहिणी मावशीला खरंच आम्ही लहान असल्यापासून बघितलं. म्हणजे तिने आम्हाला खरंच फ्रॉकमध्ये बघितली की आविष्कारमध्ये दुर्गा झाली गौरी नावाचं नृत्यनाट्य होतं, त्याच्यामध्ये मी काम करत होते. ह्या दोघांसारखी मला पार्श्वभूमी काही नाही. म्हणजे आमच्या घरात कोणीच कलाकार नाही. कलाकार आहेत पण असे कलाकार नाही, अभिनय क्षेत्रात नाही. किंवा माझे वडील उत्तम व्हायोलिन वाजवायचे पण ते स्वतः करता. माझा भाऊसुद्धा स्वतः करता. माझी बहीण सतारा वाजवते, स्वतः करता. हे सगळं स्वतः करता असं की लोकांसमोर बसून लोकांसमोर उभं राहून आपण काही करावं हे आमच्याकडे कोणाकडे धाडस नाही. जे सगळ्यांचं धाडस माझ्याकडे त्यांनी पाठवलं असं मला वाटतं. पण त्याला कोणीतरी एक पुश करणार लागतं, कोणीतरी एक धक्का मारायला लागतं. तसं झालं माझ्या बाबतीत. कारण आविष्कार चंद्रशालेंनी एक जाहिरात दिली होती पेपरात की एक नृत्यनाट्य करतो, त्याच्यासाठी उत्तम नृत्यांगनांची गरज आहे किंवा उत्तम मुलींची गरज आहे. तर मे महिन्याच्या सुट्टीमध्ये आपली याची तालीम असेल आणि मग प्रयोग असतील. तर सोसायटीतल्या काही मुलांनी, मी खूप टॉम्बॉय होते, हे तू बघितलेस थोडं थोडं माझ्यातला टॉम्बॉयपणा. तर त्यावेळेला मी खूप मारामाऱ्या वगैरे करायचे. त्यामुळे घरातले पण खूप वैतागायचे. कारण माझा भाऊ खूप असा लाजाळू, म्हणजे गांधीजींनी कसं सांगितलं होतं, एकाने ह्या गालावर मारलं तर हा गाल पुढे करायचा, तसा तो अजूनही आहे.
तर त्याच्यामुळे त्याला एक आपण संरक्षण त्याचं केलं पाहिजे. आणि त्याला सोसायटीतली मुलं मग मी बघितलं की खूप चिडवायचे, मी जाऊन धप्पा मारायचे. तर ह्या कंप्लेंट्स माझ्या आईवडिलांकडे जायच्या आणि सोसायटीतल्या मैत्रिणी म्हणाल्या की चल ना आपण जाय. म्हणलं नाटक बिटक मी नाही येणार. तुम्ही नाटक नाही, नाच आहे. नाच म्हटल्यावर मी लगेच तयार व्हायचे. कुठेही नाचायचं असलं की मी तयार असायचे. कारण त्यावेळेला डफलीवाले हे खूप गाजलेलं नाच होता तो आमच्या वेळेला, की बहीण माझी लावायची, भाऊ ताट घेऊन बसायचा आणि वाजवायचं आणि मी नाचायचे. हा आमचा रोज संध्याकाळचा कार्यक्रम असायचा. तर त्यामुळे नाच म्हटल्यावरती मी म्हटलं येते ना ऐकायला, मलाच ऐकायला. तर मी गेले तिकडे आणि मी 5वीपासून सुचिता भिडे चापेकर यांच्याकडे भरतनाट्यम शिकत होते. आणि मी तिकडे गेल्यावर जे बघितलं ते म्हणजे जसं आता स्वामींचं दर्शन केल्यावर आपण काही बोलूच शकत नाही, आपण नुसते बघत असतो, त्यांच्याकडे काही मागावं लागत नाही. तसं मी तिकडे गेल्याने बघितलं तर आमचे गुरु पार्वती कुमार तिकडे होते, जे माझ्या गुरूंचे गुरु. आणि त्यांना तुम्ही बघितलं असेल ना कुणी तर असे तपस्वी, खरंच पांढरे शुभ्र केस, पांढरी शुभ्र दाढी, धोतर आणि झब्बा असे आणि चष्मा. आणि ते सगळ्यांना सांगत होते की ही स्टेप करा, ती स्टेप करा. त्यांना बघूनच आपण एकदम गार होऊन जातो, त्या व्यक्तीकडे बघतच राहतो. तर त्यांनी सांगितलं चला चल उभे राहा. मी मैत्रिणी म्हणलं तुम्ही जा, मी थांबते इथे, मला काय नाचबीचं करायचं नाही इथे. एवढे लोक बघितल्यावरती मी घाबरले. 300 मुली होतो आम्ही आणि त्या छबिल्लाच्या हॉलमध्ये आम्ही 300 मुली उभ्या होतो लाईनीत. त्यांनी मला पण हे केलं, पण त्यांनी सांगितल्यावरती लोहचुंबकाकडे कसं आपण आकर्षित होतो तसं त्यांनी सांगितलं आणि मी जाऊन उभी राहिले. आणि त्यांनी स्टेप सांगितल्या, त्या केल्या, आम्ही उभे होतो, कारण त्याच्यातून ते सिलेक्ट करत होते. तर त्या सिलेक्शन पॉईंट त्या दरम्यान एक माझ्या बाजूला मुलगी उभी होती, 2 वेण्या घातलेली. तिने विचारलं तुझं नाव काय? म्हणलं माझं नाव सुकन्या. तुझं नाव काय? माझं नाव शिल्पा. आणि ती शिल्पा नवलकर अजूनपर्यंत माझी मैत्रीण आहे. तर त्यावेळेला ती झालेली मैत्री. आणि तेव्हा आम्ही सगळ्यांनी 7वी 5वी 4थीत अशा होतो. सगळ्यात मोठी जी होती 23 वर्षाची होती आणि सगळ्यात लहान जी होती 4 वर्षाची होती, जी आज उत्तम लेखिका आहे, शर्वरी पाटणकर. तर तिथे झालं, मग आमच्या काही सिलेक्शन झालं. मग सुलू मावशीने आम्हाला आतमध्ये बोलवलं एका वर्गात आणि ती पण तशीच बोलायला लागली. आपण मंत्रमुग्ध होऊन ऐकत राहतो तिचं बोलणं. तिने गोष्ट सांगितली आम्हाला, त्या गोष्टीप्रमाणे आम्ही अभिनय केला आणि त्याच्यातून आम्ही 100 मुली निवडले गेलो. आणि मी काय घरी सांगितलं वगैरे नाही, म्हणलं आपल्याला काय करायचंच नाही, कशाला सांगा निवडलं गेलो आहे म्हणून. पण माझ्या मैत्रिणींनी घरी चुगली केली आणि सांगितलं की ती निवडली आहे, आम्ही मात्र निवडलो गेलो नाही आहोत, ज्यांना खरंच इंटरेस्ट होता. आणि मी निवडले गेले आणि तिथून मग तो प्रवास सुरू झाला खरं तर माझा. तर त्यामुळे ही पार्श्वभूमी माझ्याकडे काहीच नव्हती. पण तिथे आम्ही रोहिणी मावशीला, जयदेव काकाला, नसरुद्दीन शहाला, नाना पाटेकरला आम्ही तिकडे रिहर्सल करताना बघायचो. आणि एक गंमत झाली होती की मी जेव्हा या नाटकात काम करायला लागले दुर्गाजलीमध्ये, माझा भाऊसुद्धा अगोदर होता. त्याच्यामध्ये आम्ही 75 मुली आणि 4च मुलगे होते. तर त्याच्यामध्ये मग कोण ना कोणती रात्री आम्हाला सोडायला घरी यायचं प्रयोग संपल्यावर. तालमीच्या वेळेला वडील माझे येऊन बसायचे 2-2 वाजेपर्यंत, त्यांनाही आवडायचं हे. तर त्यामुळे झालं असं की सोसायटीतल्या मुली माझ्याशी बोलायच्या बंद झाल्या, खेळायच्या बंद झाल्या. कारण तो काळ असा होता की रोज ही वेगळ्या पुरुषाबरोबर मुलाबरोबर घरी येते, रोज कोणतरी वेगळंच असतं हिच्याबरोबर. आणि आमची सोसायटी जी होती ती 8:30ला सगळ्यांचे दिवे बंद व्हायचे, झोपून जायचे. आणि फक्त आमच्याकडे रात्री 12-12 वाजेपर्यंत दिवा असायचा, कारण माझे आईवडील दोघंही कमर्शियल आर्टिस्ट, ते सिनेमाचे मोठी मोठी पोस्टर्स रंगवत बसायचे. तर त्यामुळे हळूहळू ते बंद झालं होतं. आणि मग असं झालं की कोणीच बोलत नाही आहे. माझी म्हणायची काही नाही, मोठी झालीस की ह्याच मैत्रिणी ही तुझी मावशी बरं का, असं मुलांना सांगतील. आणि तेच चित्र आहे. कारण आई म्हणते आपण प्रामाणिकपणे काम करतोय, आपल्यावर आपला विश्वास पाहिजे, आमचा तुझ्यावर विश्वास आहे, आपल्यावर विश्वास पाहिजे, आपण काय करतो ते. तर त्यामुळे ते करत गेले. आणि त्यावेळेला असं लक्षात आलं की हे लोक प्रत्येक वेळेला रोज वेगळा खेळ खेळतात आणि हा काहीतरी मजेशीर खेळ आहे. आणि आपण रोज तीच लगोरी खेळतो, तो डबा स्पेस खेळतो, त्याच्यापेक्षाही काहीतरी वेगळं आहे. नुसती येऊन बसायचं, आम्ही खूप जण आम्ही तिकडे बसायचो, अशा पायऱ्या होत्या तिकडे, नुसतं बसायचो आणि ह्यांचं निरीक्षण करायचो. पण आज हे कुठेतरी आम्हाला उपयोगी पडतं, जेव्हा आम्ही काम करत असतो तेव्हा उपयोगी पडतं. जेव्हा अगदी मालिकांमध्ये सुद्धा, म्हणजे आज असं ठरलं मालिकांना जरा तुच्छ समजलं जातं, मालिका म्हणजे काय ठीक आहे, पण त्याच्यासाठी सुद्धा तुमच्याकडे खूप पेशन्स लागतात
की छोटासा जरी सीन असला तरीसुद्धा आपण किती प्रामाणिकपणे तो करायचा असतो, किती त्याच्यामध्ये आपण आपलं काहीतरी त्याच्यात घालायचं असतं, हे आम्ही ह्यांच्याकडे बघून शिकलो. किंवा संवादफेक कशी करायची असते, किंवा पीच म्हणजे काय, प्रोजेक्शन म्हणजे काय, हे त्यांनी आम्हाला नकळतपणे शिकवलं. किंवा एक थिएटरची एक शिस्त आहे, ती शिस्त आपण कशी पाळायची, की आजसुद्धा साध्या कार्यक्रमाला जर कुठे जाताना आपण 1 तास आधी तयार असतो, की माझ्यामुळे उशीर होता कामा नये, हे त्यांच्याकडनं आम्ही शिकलो. किंवा सुलभाताई देशपांडे आणि पप्पांचं असं होतं की तुम्ही इथे काम करत असलात तरीसुद्धा अभ्यासामध्ये कुठे कमी असता कामा नये. कारण सुलूमावशी स्वतः एक शिक्षिका होती. प्रेमामावशी साखरदांडे, भाऊ साखरदांडे, ज्यांनी आमचं दुर्गाजली गौरी लिहिलं, तर हे स्वतः शिक्षक होते आणि त्याच्यामुळे शिक्षणाकडे दुर्लक्ष होता कामा नये. म्हणजे दुर्गाजली गौरीमध्ये तुम्ही काम करता म्हणून तुम्हाला कमी मार्क मिळाले हे आम्हाला ऐकायला येता कामा नये. आणि त्यामुळे जेव्हा शाळा सुरू झाल्यानंतर सुद्धा जे आमचे प्रयोग सुरू झाले तेव्हा बरं आम्ही सगळ्या एका चणीच्या होतो. आता माझ्यात आणि शिल्पामध्ये खूप फरक आहे, त्यामुळे ह्याला असं वाटतं ती खूप माझ्यापेक्षा लहान आहे. नशीब आत्ता ती इथे नाही आहे, नाही तर तिला आणि समीराला एका फळीत टाकलं असतं आणि मला वेगळ्याच फळीत टाकलं असतं याने. पण एकाच चणीच्या होतो आम्ही तेव्हा. तर त्यामुळे आम्ही पटापटा आज मी करू का हा रोल, की मग मला कंटाळा दासी करून करू का, हां कर ना, असं करून एकावर एक कपडे घालून आम्ही सगळ्याजणी बसायचो. आणि कपड्यांचा भारी सोस ना त्यावेळेला. प्रदीप मुळेंनी आमचे कपडे केले होते, त्यामुळे खूप असे रंगीबेरंगी आणि मस्त कपडे होते. फुलांचे, मधमाशांचे, माशांचे असे आमचे कपडे होते. तर ते आम्ही घालून बसायचो. आणि परीक्षेच्या वेळेसुद्धा कधी कधी प्रयोग असायचा. मग आम्ही जाऊन बसायचो एका वर्गात, अभ्यास करायचो आणि मग सीताराम मामा येऊन हाली ठोकायचा, माशांची एंट्री, की चला चला मासे कोण आहेत, चला चला चला, की माशांची एंट्री झाली की कपडे काढत काढतच येऊन आम्ही अभ्यास करत बसायचो. चला कोळी, की आता कोळी चला. पण त्यामधल्या वेळात तुमचा अभ्यास पाहिजे. ते स्विच ऑन ऑफ करायची सवय आम्हाला तिकडे लागली, की नाटक करायच्या वेळेला नाटक तुमच्या डोक्यात असलं पाहिजे आणि अभ्यासाच्या वेळेला अभ्यास, आणि त्याच्यामध्ये तुम्ही सगळ्यांमध्ये तुम्ही पारंगत असलं पाहिजे. तर ती सवय तिकडनं लागली. आणि तुम्ही बघितलं असेल की आज निशिगंधा वाड तिकडनंच आली. ती पण डॉक्टरेट आहे, हुशार आहे, तिचं जर्मन, संस्कृत, मराठी किती किती भाषांवरती प्रभुत्व आहे. तर आमच्या या ग्रुपमधनं खूप मुली आज अशा तुम्हाला या क्षेत्रात बघायला मिळतील. तर हे तिकडनं सुरुवात झाली आमची, असं मी म्हणेन. मला हा जो नृत्यापासून नाटकाकडे ही जे एक अभिनेत्री म्हणून त्यांचं घडण झाली, ती जडणघडण जी झाली, त्यात अनेक मुलाखती सुकन्याताईंच्या तुम्ही ऐकल्या असतीलच याआधीही वेगवेगळ्या माध्यमातून, त्यामुळे तुम्हाला कल्पना असेल. पण तरी मला ही गोष्ट अधोरेखित करावीशी वाटते, कारण मला ती सुकन्याताई आणि बाईपणमधली साधनाताई या दोघांमधलं एक साम्य वाटतं. आणि जी प्रत्येक इथे असलेल्या बाईची एक खंत असते बघा, आपल्याला लहानपणापासून सांगितलं जातं की लग्न झालं की सगळं बदलणार, आणि त्यामुळे तुझ्या ज्या काही आवडीनिवडी असतील त्या लग्नाच्या आधी, काय गाणं शिकायचं आहे, डान्स शिकायचं आहे, ते सगळं लग्नाच्या आधी. नंतर जबाबदाऱ्या इतक्या असतात की हे काहीही आपल्याला करता येणार नाही, सोडून द्यावं लागणार आहे. आणि अनेकदा कलाकार म्हणून काम करत असतानाही, म्हणजे सुकन्याताईच्या बाबतीतला जो ज्याला आपण म्हणतो शारीरिक एक संघर्ष करायला लागणं, तोही खूप मोठा आहे, खूप दीर्घकाळ आहे. आणि तो तिने इतक्या हसत हसत केलेला आहे की शी इज अन इन्स्पिरेशन. ती एक प्रेरणास्थान आहे त्यासाठी, की आपल्या कलेवर प्रेम असेल तर या रंगभूमीवर उभं राहण्यासाठी काय संघर्ष करायला लागतो तो तिच्या रूपाने आपण पाहिलेला आहे. पण नृत्यावरच्या प्रेमाने एखाद्या कलाकारांनी आपल्या, म्हणजे आता बायका वय सांगत नाहीत, पण हे अभिमानाने सांगण्याचं वय आहे म्हणून सांगते, की आपली वयाची 50वी वर्ष कसं साजरं करावं, तर तिने ते आरंगेत्रम सादर करून साजरं केलं, ज्याला आपण म्हणतो अगेन्स्ट ऑल ऑड्स हे सादर करणं. तर त्यामागचा विचार जाणून घ्यायचा आहे आणि तो अनुभव कसा आहे. नृत्यावरती पहिल्यापासूनच माझं खूप प्रेम होतं. पण मध्यंतरी 1990 आणि 1993 साली मला असं की अपघात झाले, स्टेजवरतीच झाले, की 90 साली माझा जो अपघात झाला तेव्हा मेमरी गेली होती, चेहऱ्याची राईट साईड पॅरालाइज झाली होती, ब्रेन कन्कशन झालं होतं. तर त्यामुळे मला खूप प्रॉब्लेम झाले. मग त्याच्यानंतर त्याच वेळेला अरंगेत्रम माझं ठरलं होतं, पण ते होऊ शकलं नाही, कारण उडी मारायची नाही, खाली वाकायचं नाही. डॉक्टर आहेत त्यांना कळेल ब्रेन कन्कशनच्या वेळेला काय काय होतं.
चेहऱ्याची उजवी बाजू पॅरालाइज झालेली होती, त्यामुळे सगळं बंद झालं होतं, दृष्टीवरती परिणाम झाला होता. मग 93 साली पुन्हा एकदा ठरवलं की आपण पुन्हा एकदा अरंगेत्रम करूया. आता हळूहळू जरा बरी झाले होते म्हणून पुन्हा एकदा तारीख ठरवली, पुन्हा एकदा तालीम सुरू केली, पुन्हा सगळं तेच. पण त्यावेळेला तर माझ्या अंगावरती मृत्युंजय सिरियलचा अख्खा सेट पडला होता आणि त्याला अनेक जण होते त्या सेट खाली. पण उठले मी, कोणाला तरी वाचवलं लक्षात आलं माझ्या, आणि नंतर मी एका कुठल्या तरी हॉस्पिटलमध्ये होते. दरम्यानच्या काळात मला ॲक्सिडेंट प्रोन म्हणून सगळे ओळखत होते, कारण खूप वेळा मला ॲक्सिडेंट खूप ठिकाणी झालेत. म्हणजे फेविकॉल का जोड आहे असं मी म्हणते. हात तुटला आहे, पाय तुटला आहे, फ्रॅक्चर झालं, हे झालं, ते झालं, असं खूप झालं. तर त्याच्यामुळे मीच डॉक्टरांना विचारलं हेलन फ्रॅक्चर झालं आहे का, कुठे काही लागलं आहे का. तर म्हणलं नाही, काही झालेलं नाही आहे, तुम्ही घरी जाऊ शकता. म्हणलं वा. पण फिल्म सिटीला शूटिंग होतं, फिल्म सिटी टू दादर, हे त्यावेळेला 20 मिनिटाचं अंतर होतं करतं, कारण त्यावेळेला ट्रॅफिक वगैरे नसायचं. तर तेवढ्या वेळात घरी येईपर्यंत मुकामार लागले होता आणि तो वर आला आणि माझी उजवी बाजू, मी गाडीतून उतरू शकले नाही, उजवी बाजू पूर्ण पॅरालाइज झाली होती. कंट्रोल गेलेले, सेन्सेशन गेलं होतं. वरती मला उचलून नेलं आणि मी बाहेर पुन्हा पाऊस आला आणि ते बघून मी घाबरले आणि किंचाळले. तेव्हा माझी वाचा गेली आणि माझी मेमरी गेली. आणि असंच त्यावेळेला मला हिंदुजामध्ये ॲडमिट केलं. त्याच वेळेला माझे वडीलही हिंदुजामध्ये ॲडमिट होते, त्यांना अल्झायमर झाला होता. ते 10व्या मजल्यावर, मी 14व्या मजल्यावर. आणि माझी आई खूप जिद्दीची आहे, आज 90 वर्षाची आहे ती, पण तरी अजूनही जिद्द आहे तिच्यामध्ये, घरासाठी जिद्द आहे, स्वतःसाठी नाही आहे. तर तिने डॉक्टरांनी सांगितलं की माझे दोन्ही पेशंट स्वतःच्या पायाने जोपर्यंत घरी येत नाही तोपर्यंत मी काही इकडनं हलत नाही. त्यामुळे आम्ही दोघेही 3.5 महिने तिकडे होतो. डॉक्टरांनी म्हणजे खूपच माझ्यावरती थिसिस आहे तिकडे लिहिलेला की मला शॉक ट्रीटमेंट दिली गेली, स्टिरॉइड्स दिले गेले, अजून काय 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 केलं गेलं, काय काय ते मलाही आठवत नाही. वोगल कॉर्डचं पण त्यांनी ऑपरेशन केलं, त्यामुळे आवाज माझा बदलला, माझी जॉ लाईन चेंज झाली शॉक ट्रीटमेंटमुळे. अशा खूप गोष्टी माझ्या शरीरामध्ये झाल्या. एका पॉईंटला असं वाटलं की आता काय आपण आयुष्यात पुढे उभं राहू शकणार नाही. आणि जवळजवळ आत्महत्यापर्यंत मी गेलेले होते. पण माझी आई म्हणाली की असं जर करायचं असेल तर माझ्या घरातनं बाहेर जा, आमचं नाव लावू नकोस, आणि जर काहीतरी करायचं तर उठून उभं राहायचं आणि काम करायचं. आणि त्यावेळेला मला खूप आईचा राग आला होता की या बाईला दिसतंय मला नीट चालता येत नाही आहे, नीट बोलता येत नाही आहे, आणि बाई असं कसं काय बोलू शकते. पण त्यावेळेला जर तिने मला उभं केलं नसतं तर मी आज इकडे मुलाखत देताना तुम्हाला दिसलेच नसते. आणि काय माहिती नाही, आता आपण त्याला काउन्सिलिंग किंवा थेरपी असं म्हणतो, पण माझी आई रोज मला शिवाजी मंदिरला एक फेरी मारून आणायची, एक रवींद्राला फेरी मारून आणायची. दादा म्हणाले काय तुझं हे चाललं आहे, तर मी ती ह्यानेच बरी होणार मला माहिती आहे, ती रंगभूमीवर जाऊनच बरी होणार, तिला तिथेच सगळं मिळणार. हे काय तिला वाटत होतं मला माहिती नाही, तिलाही अजून काही कळलेलं नाही, पण ती ते करत होती. आणि मग हळूहळू मी काम करायला लागले. पण काम करत असताना मग कामच करत राहायचं आपण, आपल्याला सगळं विसरायला होतं इथे. मग त्यावेळेला नशिबाने असं झालं की आम्हाला कधी फोटो सेशन करायला लागायचं नाही, आम्हाला कधी रील्स करायला लागायची नाही, आम्हाला आमचं प्रमोशन करायला लागायचं नाही. आमची कामं बघूनच आम्हाला कामं मिळत जायची, एकातून एक मिळत जायची. म्हणजे त्यावेळेला आपण काम करत राहिलं की आपल्याला हे सगळं विसरायला होतं आहे. म्हणून सकाळी 6 वाजल्यापासून रात्री 2पर्यंत काम करत राहिले, की खूप काम केलं, की हे काम केलं की आपल्याला कळत नाही, पाय दुखतोय, कंबर दुखते, हे दुखते, काही कळत नाही. पण हे सगळं करत असताना लग्न झालं, मूल झालं. बरं, माझ्या नशिबाने मला घरही असं मिळालं की जिथे या कलांची जोपासना केली गेली, कदर घेतली गेली. कारण माझे सासरे स्वतः काम करायचे, सासूबाई संस्कृत नाटकातनं काम करायच्या, नवरा ह्याच क्षेत्रात आहे. त्यामुळे मला असं कधी सांगण्यात आलं नाही की हे करू नकोस. तर त्याच्यामुळे पण हे सगळं करत असले ना तरीसुद्धा एक खंत होती. जेव्हा मी माझ्या गुरूंकडे जायचे किंवा त्यांचे नृत्याचे कार्यक्रम बघायचे किंवा कुणाला दुसऱ्याला नृत्य करताना बघितलं की मला वाईट वाटायचं, अरे इथे मी हवे होते, हे मी करायला हवं होतं. तर म्हणलं हे असं आपण सगळ्यांवरती जळतो ते बरोबर नाही आहे. कारण थोडीशी अध्यात्माची बैठक आहे मला, तर अध्यात्मामध्ये असं नाही सांगितलेलं आपल्याला, आपण हे करून दाखवलं पाहिजे. आणि म्हणून मग मी त्या जिद्दीने पण त्याला ना काय करू, कसं करू. मग ते 50वं वर्ष जवळ आलं आणि मग असं 50व्या वर्षी आपण पार्टी देतो, सगळ्यांना घरच्यांना बोलवतो. मग त्याच्यापेक्षा ज्या माझ्या मित्रमंडळींनी या क्षेत्राबाहेरच्या सगळ्यांनी माझ्यावरती खूप प्रेम केलं, त्या प्रेमामुळे मी आज उभी आहे. त्यांच्या
शुभेच्छांमुळे मी आज उभी आहे, तर त्यांना आपण इथे बोलवूया आणि त्यांना आपण सरप्राईज देऊया. त्यांनी मला काहीतरी गिफ्ट देण्यापेक्षा मी त्यांना आज काहीतरी गिफ्ट देईन असं मी ठरवलं. आणि मी माझं ठरवलं अरंगेत्रम करायचं. आणि 6 महिने मी माझ्या घरच्यांना सांगितलेलं नव्हतं. संजयला कळे ना, महिन्यातून 2दाही पुण्याला का जाते, संशय येईपर्यंत मी त्याला लगेच सांगून टाकलं की रोज सकाळी 4:30 वाजता उठते, स्वयंपाक करते, 5:30ला ही शिवाजी पार्कमध्ये का जाते आणि 7 वाजता घरी येते, तयार होऊन जाते, परत महिन्यातून 2दा पुण्याला जाते. वेगळा संशय येऊ शकला असता, पण मी तेवढ्यात मग सांगून टाक. कारण माझी मलाच खात्री नव्हती, माझ्या गुरूंना खात्री नव्हती. कारण 28 वर्ष माझा हा पाय वाकूच शकत नव्हता. पॅरलाइज झाल्यामुळे हा पाय वाकू शकत नव्हता. तो मी माझ्या ट्रेनरला सांगितला की मला काहीच कर अमृता, मला पाय वाकवायचा आहे. ती म्हणले कसं शक्य आहे? म्हणलं काहीही कर, मी करायला तयार आहे. हिलिंग घेतलं, दीक्षित डाएट केलं, असं करून. कारण थायरॉइड असल्यामुळे कलेकलेनी वाढतच जातीये. पण म्हणजे अभिनयाची उंची वाढली नाही तरी अशी मी पसरट होत होते. पण ते सगळं केलं आणि म्हणलं आपण हे करायचंच. आपण हे स्वतःसाठी मला करायचं होतं, माझ्या मित्रमैत्रिणींसाठी करायचं होतं. आणि म्हणून मी ते शेवटी 6 महिने झाले आणि सांगितलं की आता मी करते. पण त्याच्यासाठी खूप जणांनी मला सपोर्ट केला आणि मग मी अरंगेत्रम केलं. आणि त्याची साक्षीदार रोहिणी मावशी आहे. आणि ह्या सगळेजणं माझे म्हणून जे होते मित्रमैत्रिणी, हे अगदी थेट अमेरिकेवरनं सुद्धा माझी मैत्रीण आली होती, दुबईवरनं माझा मित्र होता. हे सगळेजणं पेण पनवेल सगळीकडनं हे सगळेजण आले होते. सावरकरमध्ये केलं, पूर्ण भरलेलं होतं. आणि त्यांच्या शुभेच्छांमुळे, त्यांच्या आशीर्वादामुळे मी आज अजूनपर्यंत काम करते आणि याच्या पुढे करत राहील. मला वाटतं यातून लक्षात येतं की जे बाईपण भारी देवा आपण म्हणतो आहोत ते का खरं आहे. आणि हे या चित्रपटाच्या यशाचं केदार सर कदाचित एक कारण असेल की म्हणजे साधना असेल, जया असेल, जयाताई असेल, शशीताई असेल, केतकी असेल, चारू असेल, ह्या सगळ्या आम्हाला कुठेतरी आमच्या आजूबाजूला दिसतात. आणि त्या ह्या चित्रपटामधून ज्या पद्धतीने आपल्याला भेटल्या, तर एकतर इतक्या भारी बायका घेऊन काम करण्याचं दडपण नाही का आलं. माझे मित्र आहेत राज ठाकरे, ते म्हणतात तुला बायका फळतात. कारण माझा पहिला सिनेमा होता तो अगबाई अरेच्या. एका पुरुषाला बायकांच्या मनातलं ऐकू येतं. आणि गमतीचा भाग सांगू का, आजपर्यंत मी जेवढं काम केलंय तेवढ्यांच्या निर्मात्या या बायकाच आहेत. त्यामुळे मी सतत बायकांबरोबरच काम केलंय, स्त्रियांबरोबर. पण मी पूर्ण बाईपण भारी देवाचं जे काही क्रेडिट आहे ते मी माझ्या लेखिकेला वैशाली नाईकला देईन. वैशाली नाईक ही अगदी खूप छोटीशी मुलगी आहे, 31 वर्षाची आहे. ती एक दिवस माझ्यासमोर आली आणि मला सांगितलं की अशी 6 बहिणींची कथा आहे. पिक्चर माहिती आहे त्यामुळे कथा सांगणार नाही, पण असं आहे आणि तुम्हाला आवडेल का ह्याचं दिग्दर्शन करायला. फक्त 1 लाईनवरच मी म्हटलं की मी याचं दिग्दर्शन करणार. आणि मग आम्ही सगळ्यांनी ठरवून कशा पद्धतीने ही करायची गोष्ट, त्याच्यासाठी वेळ दिला व्यवस्थित. मला काय वाटलं माहिती आहे ना की माझी कुठलीही गोष्ट सादर करताना मी पहिल्यांदा विचार करतो की ही गोष्ट माझ्या आईला आवडेल का. मी कलात्मक विचार करण्याच्या अगोदर भावनिक पहिला विचार करतो की ही माझ्या आईला रिलेट होईल का. कारण काय आहे की तो प्रेक्षक वर्ग खरा आहे जो कलात्मक, तुम्ही जो सिनेमा केला त्याच्यामध्ये हे फक्त पासवर येणारे आहेत, तिकीट काढून येणार आहे, तो माझ्या आईसारखा प्रेक्षक आहे आणि तो सिनेमा चालवतो. आज जेव्हा लोक म्हणतात की 80 कोटीचा बिझनेस केला, आमच्या घरी काही नाही आलं तिघांच्या, हे आलंय, हे खूप आलंय मोठं. पण मला ती कथा वाटली की माझ्या आईची आहे, माझ्या बहिणीची आहे, माझ्या आजीची आहे, माझ्या मावशीची आहे, माझ्या आत्याची आहे, माझ्या मुलीची आहे. खूप डेअरिंग होतं त्यात. 6 जणींचं जे कॅरेक्टरायझेशन होतं आणि जे डोळ्यासमोर आले त्याच या 6 जणी आहेत. याच्यातली एकही अशी नाही आहे की ही मला मिळाली नाही म्हणून मी सुकन्यातेकडे नाही. 6च्या 6 जणी याच आहेत ज्या पहिल्या दिवशी माझ्या डोळ्यासमोर आल्या आणि 6 जणींनी इमिजिएटली काम करण्याचं मान्य केलं. कारण
ती बोलता बोलता बोलून गेली, तुम्हाला कळलं की नाही मला माहिती नाही. 4:30 वाजता उठून ती आपल्या घरच्यांचा डबा करून मग आपल्या कामाला जाते. ही जी एक गोष्ट आहे हीच साधना आहे. ही आता रोहिणीताईबरोबर मी खूप बोलतो, आम्ही खूप गप्पा मारतो वगैरे सगळ्या गोष्टी, पण मी जेव्हा पहिल्यांदा रोहिणीताईंना बघितलं तेव्हा मला असं वाटलं की एक स्थितप्रज्ञ एक व्यक्तिमत्व असतं ना, की फार बोलत नसेल. ती खूप बोलत पण नाही, ती खूप मैत्री झाल्यानंतर ही बोलते, पण त्याला पण एक लिमिट आहे. असं नाही की ती एकदम गप्पा जाम धमाल ते पण करते, पण त्याला पण एक लिमिट आहे. असं प्रत्येक गोष्टीचं एक लिमिट आहे. तर जया तशीच आहे. जया स्थितप्रज्ञ आहे. शशी म्हणजे वंदना गुप्ते, तर वंदना गुप्ते डॉनच है. उसको पकडणं मुश्किल ही नहीं, नामुमकिन है. शिल्पा नवलकर, शिल्पा नवलकरचं कॅरेक्टर जे आहे केतकीचं, ते थोडंसं असं थोडं तुम्ही बघितलं तर दुनिया फार खाली आहे आणि मी खूप मोठी आहे असं एक आव आहे, ॲटिट्यूड आहे. तर शिल्पा नवलकर आहेच तशी. नाही ती मी तिच्या तोंडावर पण बोलतो. सुचित्रा बांदेकर म्हणजे आमच्याकडचा एक बुफट आहे. ती समोर आल्यानंतर 3-13 समोरच्या जे वाजवणार, मग तो केदार शिंदे असला तरी चालेल. आणि सगळ्यात शेवटी आहे ती दीपा. तर दीपाचं कॅरेक्टर म्हणजे चारूचं कॅरेक्टर बघितलं असेल तर ती खूप सगळं करते. तिला कळतंय की घरामध्ये आपला नवरा काही करत नाही. खरं माझा मित्र अंकुश याची बायको आहे दीपा. अंकुश खूप काम करतो, तो काही करत नाही असं नाही, पण तरीही दीपाच्या डोळ्यामध्ये एक सतत मला ना आपल्या नवऱ्याबद्दलचं एक प्रेम दिसतं. तर आणि तेच मला चारूमध्ये हवं होतं. त्यामुळे या 6च्या 6 जणी ज्या मला दिसल्या त्यांनी हो म्हटलं. आणि पुन्हा तुम्हाला नवल वाटेल, 6 महिने आम्हाला प्रोड्युसर मिळत नव्हता, कारण सगळ्यांचं एकच म्हणणं होतं 6 जणींना बघायला कोण येणार. आणि तेच नंतर 30 जूनला सिनेमा आल्यानंतर 8 तारखेला फोन करून मला म्हणत होते सॉरी आमची बस चुकली. सो 6 जणींना नाही, म्हणजे माझं म्हणणं आहे की ते हिरो नाही आहेत, पण या 6 जणी हिरोंपेक्षा काही कमी नाही आहेत एवढं मला वाटतं. त्यामुळे ती रिलेट इथे प्रत्येक बाईला झाली असेल. आता ते काही त्याला गणित नाही आहे रिलेट होण्याचं. म्हणजे चारूचा प्रॉब्लेम जो आहे की आपला नवरा काम करत नाही आणि तिला सगळं करावं लागतं, हा एक पॉईंट आहे. हा कुठल्याही स्तरातल्या बाईबरोबर असू शकतो. म्हणजे त्याला असं नाही आहे की हे फक्त श्रीमंताबरोबरच होणार, हे मिडल क्लास बरोबरच होणार, असं काही नाही आहे. ही प्रत्येक बाई तुमच्यापैकी कोणीही असू शकते किंवा तुमच्या संबंधित कोणीतरी असू शकते. त्यामुळे ती रिलेट झाली. त्याच्यात सगळ्यात मोठं क्रेडिट हे फक्त आणि फक्त या 6 जणींचं आहे, कारण त्यांच्या उत्तम अभिनयाने आणि अत्यंत नैसर्गिक अभिनयाने, म्हणजे कुठेही त्या अभिनय करतायत असं आव न आणता त्यांनी जे सादर केलं ते तुमच्या मनापर्यंत पोचलं. आणि ते मनापर्यंत पोचलं म्हणूनच तो 80 कोटीचा गल्ला करू शकला. रोहिणीताई, या बाबतीत मला बोलावं असं वाटतं की हा दरवेळेला असं सांगतो की ह्यांचं क्रेडिट आहे, ह्यांचं क्रेडिट आहे, पण हा खरं तर त्याचा मोठेपणा आहे. आणि मला असं प्रकर्षण जाणवतं आणि मला वाटतं रोहिणी मावशीलाही पटेल की त्याने आम्हाला मुभा दिली सगळं करण्याची. त्याने कधीही आम्हाला सांगितलं नाही की मला हेच हवं आहे, मला हे हवं आहे. तो त्याचा अँगल लावायचा आणि तो सांगायचा की करून दाखवा. एखादी गोष्ट नाही आवडली तर तो तितक्याच परखडपणे आम्हाला सांगायचा की हे नको, आपण थोडं हे करून बघूया. पण त्याने आम्हाला खूप मोकळीक दिली आणि त्याच्यामुळे आम्ही करू शकलो आम्हाला जे पाहिजे ते. नक्कीच मला वाटतं एक आपल्याकडे छान म्हणतात की एक भट्टी जमून येते, तशी संपूर्ण टीमची एक छान भट्टी जमून आलेली ती केमिस्ट्री आम्हाला जाणवते. नाही आमची प्रिसिजन कंपनी आहे. त्यामुळे एकदम भट्टी करेक्ट जमलेली आहे. सगळे पार्ट्स करेक्टच आलेले आहेत बाहेर. वा वा वा. आणि मुळात तो स्वतः खूप इमोशनल आहे. आणि दुसरी गोष्ट, तो आमची खूप काळजी घेतली त्याने, की हे खूप कमी दिग्दर्शकांकडे असतं. माझं काम एवढं आहे ते एवढं व्हायला पाहिजे असं असतं, तसं याचं नाही आहे. कारण एकदा थोडंसं मी बोलते, सॉरी, पण एकदा आमचा मॉलमधला जो सीन आहे तर त्या खरोखर डोंबिवलीच्या मॉलमध्ये आमचं शूटिंग चालू होतं. सीन झाला, आता लायटिंगला वेळ लागेल ना वासू, लायटिंगला वेळ लागेल, किती मिनटं आहेत? 15 मिनटं. ओके, 15 मिनटं. की आम्ही सगळ्याजणी इकडे तिकडे इकडच्या ह्याच्यात पळायचो शॉपिंगला. आणि आम्ही काही एवढे असं काहीतरी, पण ते शॉपिंग करायला मिळालं, कारण सहसा असं मॉलमध्ये जायला मिळत नाही. मग
ज्याला मी बरोबर 15 मिनिटाला हजर असायचो. ते झालं की परत झाला, आता हिचा क्लोज आहे, हिचा क्लोज आहे, मग चला 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 सगळ्यांनी. काहीही फालतू गोष्टी आम्ही विकत घेतल्या, पण ते एक शॉपिंग करण्याचं आम्हाला ह्याच्या लक्षात आलं की 10 दिवस आपण इथे शूटिंग करतोय आणि ह्यांना ते हवं आहे. तर 6 वाजताच याने पॅकअप केलं आमचं. म्हटलं अरे पुढचे सीन करू ना, उद्या आहोत ना आपण, काय घाई आहे, उद्या थोडीच रिलीज करायचा सिनेमा, आज तुम्हाला सुट्टी, तुम्ही काय हवं ते करा. असं कोण करतं? आणि ह्या प्रोड्युसरने पण परमिशन दिली की जाऊ दे, नाहीतर पैशाचा हिशोब असतो मिनटाला. पण असं कोण करतं? पण ह्याने आम्हाला ती परमिशन दिली, आम्हाला प्रोडक्शनची गाडी दिली, करा तुम्ही आज मजा. आणि तो जो आम्हाला एक 4 तासाची जी गंमत करायला मिळाली, त्याच्यानंतर आम्ही पुन्हा फ्रेश झालो आणि करायला लागलो. तर ह्या ज्या गोष्टी आहेत ना, की ह्या पण कळायला लागतात दिग्दर्शकाला, की थोडासा आहे ना रिलीफ हवा आहे, थोडंसं हे हवं आहे. की आम्हाला असं कधी दडपण नाही आलं काम करताना कुठेच. किंवा आता स्टेशनवरचे जे सीन आहे तिथे सुद्धा त्याने लोकांना थांबवायचं नाही, त्यांना येत जाऊ दे, आपण आपलं काम करूया. किंवा कधीही कुठेही सेटवरती आरडाओरड नाही, काहीच नाही. म्हणजे इतकं छान आमचं शूटिंग झालं. हो, खरं तर इवन डान्सच्या वेळेस सुद्धा आमचे 2 दिवस पहिल्यांदा रिहर्सल झाली आणि मग नंतरचे 2 दिवस आमचा डान्सचे शूट होतं. त्या रिहर्सलमुळे आणखीन नंतरच्या एका दिवसामुळे माझे गुडघे जे गेले होते ते आणखीनच गेले होते आणि मला गुडघा वाकवता पण येत नव्हता दुसऱ्या दिवशी. आणि मग स्टेजच्या एका बाजूला मला खुर्ची टाकून द्यायचे, 2 खुर्च्या ॲक्च्युली, एक पायासाठी आणि एक माझ्यासाठी. आणि रोहिणी मी सांगतो तुम्हाला, नंतर सांगतो, तुम्ही ऐन वेळेला या आणि करा. म्हटलं अरे मला गुडघा वाकवत आहे, नुसत्या उभ्या राहून करा चालेल मला. आणि अक्षरशः अर्धा डान्स मी फक्त उभ्या केलेला आहे. पण तो अर्धा डान्स इतका उभ्या करू नये, चेहऱ्यावर जे गोविंदाचे भाव आहेत, इथून जे वरचं जवळ इथून जे अभिनय करण्याचा प्रयत्न केलाय तो कोणालाच जवळणार नाही, जमणार नाही तो. मला वाटतं त्या गाण्याविषयी आणखीन थोडं समजून घ्यायला आवडेल, कारण त्या गाण्यातल्या दागिन्यांनी यंदाच्या वर्षी महाराष्ट्रातल्या गौरी सजल्या आणि साड्या आणि दागिने. तर हे जे एक यश आहे, मुळात मंगळागौर हा विषय आपल्या इतक्या जवळचा आहे, त्या विषयाला पुन्हा एकदा या चित्रपटाच्या निमित्ताने उजाळा मिळाला. आणि ते गाणं ज्या पद्धतीने ज्या टप्प्यावरती समोर येतं, थोडं आपण जरी उलटा प्रवास चित्रपटाच्या कथेच्या दृष्टीने करत असलो तरी त्याचं चित्रीकरण, आणि त्यावेळेस मला वाटतं कोरोना पण होता आणि आजूबाजूचं वातावरण चित्रीकरणाच्या दृष्टीलाही फारसं अनुकूल नव्हतं. तर थोडं त्याविषयी ऐकायला. तर 6 जणी या होत्या आणि त्या 6 मुली होत्या, 12 जणीच फक्त स्टेजवर होत्या आणि त्यांचे 2 मेकअप मन्स आणि 2 हेअर ड्रेसर्स PPE किट घालून. आणि मी त्या स्टेजच्या जवळपासही कोणाला फिरकू दिलेलं नाही. हे 2 दिवस शूटिंग जे चाललं होतं, जे तुम्ही गाणं बघताय, ते अत्यंत कठीण परिस्थितीमध्ये शूट केलेलं गाणं आहे. कारण करोना तेव्हा एकदम म्हणजे लॉकडाऊन उठला होता, पण तरीही करोनाची भीती होतीच, काय होईल काय नाही. आणि माझ्याकडे ज्या पद्धतीचे कलावंत म्हणजे जसे रोहिणीताई आहेत किंवा वंदूताई आहे, हे 2 जण आहेत, तर यांची काळजी घेणं हे अत्यंत महत्त्वाचं काम माझ्याकडे होतं. त्यामुळे जे काही गाणं झालेलं आहे त्या गाण्यामध्ये आमची सगळ्यांची एक विलपॉवर चांगली लागली आहे आणि प्रेक्षकांची लागलेली आहे. राहता राहिला तो जो एक ट्रेंडिंगचा प्रकार, खरं सांगू का, असं काही ठरवून कुठल्या गोष्टी होत नाहीत. पण 6 जणींचं पोस्टर, ज्या पोस्टरवर बाजूला उभं राहून सगळ्यांनी फोटो काढलेत आणि आपापल्या सोशल मीडियावर टाकलेत, तर ते 6 जणींचं पोस्टर जे आहे ते जेव्हा शूट होत होतं तेव्हा तो कॅमेरामन म्हणजे फोटोग्राफर होता, त्यांना बसून त्यांनी फोटो काढले, झालं सगळं. आणि मी तिथे पोचलो आणि मी बघितलं की काहीतरी कमी आहे असं मला वाटलं, म्हणून मी 6 गॉगल्स मागवले. तर मी ते 6 गॉगल्स लावूनही शूट करून घेतलं. माझा थॉट काय होता की बाई कुठलीही असेल ना, तिचं पहिलं दुःख आहे ना तिच्या डोळ्यातून दिसतं, आणि म्हणूनच मला ते ब्लॅक गॉगल्स लावायचे होते की त्यांची दुःख दिसणार नाहीत. नाही, पण टाळ्या आता त्या बायकांसाठी आहेत ज्यांना दुःख नाही, त्याचं सेलिब्रेशन दिसलं. कारण आम्ही जेव्हा जिथे गेलोय तिथे लोक आपल्या पर्समधून काढून गॉगल लावून ज्या काही फिरले आहेत सगळ्या बायका. इथे पण आणलाय ना गॉगल, आणलाय, जरा एकदा घालून बघून दे. हा ते काय आलेत ना. अरे वा, अरे वा, जरा उभे राहून दाखवा सगळ्यांना. बघा. अरे वा, मागे मागे मागे
मागे मागे बघायचं ए बघा. हा जो उत्साह आहे ना, हा उत्साह आहे ना, हे बाई पण भारीचं यश आहे. आणि थँक्यू टू ऑल वुमन्स. तरीही खंत एकाच गोष्टीसाठी आहे, सिनेमा मी खरं पुरुषांसाठी बनवला होता, तो पुरुषांनी बघावा अशी माझी इच्छा होती. आणि घरामध्ये गेल्यानंतर बाईबद्दलचं आपलं मत बदलण्याची गरज होती. पण मी असे फोन अटेंड केलेत, केदार थिएटरमध्ये बसलोय आम्ही 5च पुरुष आहोत, 395 बायका आहेत. म्हटलं ते काय खाणार नाहीत, बसा आता. क्या बात आहे. हे या पोस्टरची खरंच एक गंमत आहे. कोटावरनं एक ॲडव्होकेट होत्या, त्यांनी मला मेल केला आणि त्या म्हणाल्या की खूप झगडून खूप भांडून आम्ही इथे कोटामध्ये सिनेमा आणतोय तुमचा. आम्ही 150 बायका आहोत, आमचं एक संस्था आहे आणि आम्हाला सिनेमा बघायचा आहे. PVRच्या मालकाशी इकडे आम्ही खूप भांडलो आहेत आणि हा सिनेमा मागवला आहे, तो होतोय, फक्त पोस्टर तो नाही म्हणतोय, तर कसंही करून आमच्यापर्यंत पोस्टर पोचवा. ते म्हटलं बरं. आमच्या मार्केटिंग टीमला आम्ही सांगितलं की असं असं आहे. 16 तारखेला त्यांच्याकडे शो होता. त्या बाईंचा 15 रात्री मला परत आला फोन. त्यामुळे अहो नाही आलं हो पोस्टर आमच्याकडे. म्हटलं येणार, उद्या आहे ना तुमचा शो, येणार, पण एवढं का करताय? अहो मला फोटो काढायचे त्याच्या बाजूला उभं राहून, आम्हाला मंगळागौर खेळायचे त्याच्यासमोर उभं राहून, आम्हाला व्हिडिओ करायचा आहे, आम्हाला सोशल मीडियावर टाकायचं आहे. म्हणजे आम्ही जेवढं प्रमोशन केलं नसेल तेवढं प्रेक्षकांनी प्रमोशन केलं. तर त्यामुळे आम्ही नेहमी म्हणतो की हा आपला सिनेमा आहे, हा आता आमचा राहिलेला नाही, हा आपला सिनेमा आहे. कारण ह्यांनीच सगळ्यांनी प्रमोशन केलं त्याचं. आणि 16 तारखेला सकाळी तिकडे पोस्टर पोचलं आणि होर्डिंग पोचलं आणि त्यांनी त्याच्यासमोर उभं राहून फोटो काढले. सगळ्यांनी एका पद्धतीच्या साड्या नेसल्या होत्या, फोटो काढले आणि सगळं आमच्या टीमला पाठवून दिलं. इथे पुण्याला एक मंगला म्हणून थिएटर आहे, खूप जुनं थिएटर आहे. तिकडचा डोअरकीपर होता, तो येऊन काय हो तुम्ही? म्हणलं काय झालं? किती ते बायका येऊन फोटो काढतात, हे दुसरं होर्डिंग लावलं आता आम्ही. आत्तापर्यंत आम्ही सगळं आत ठेवत होतो, हे आम्हाला दुसरं करायला लागलं. आता पण 30,000 बायकांनी ते फोटो काढले, किती आम्हाला त्रास. अरे म्हणजे बाळंतिणीला कसा गोड त्रास होतो मुलाला जन्म घालताना, असं झालं होतं. नाही, मला या बाबतीत असं सांगायचं की आमच्या थिएटरचे जे काय मॅनेजर वगैरे आहेत, तो म्हणाला की रात्रीचा शो ना कंटाळवाणा असतो. म्हटलं काय झालं? अरे रात्रीचा शो इकडे 10 वाजताचा लावायचा, तो 12:15 वाजता संपणार, त्याच्यानंतर 2:15 वाजेपर्यंत बायका काही जातच नाहीत फोटो काढेपर्यंत. म्हणजे तो म्हणाला की परत सकाळी 9चा शो लावलेलाच आहे आम्ही, पण ते 9 वाजता पोचावंच लागणार आहे, तर कधी झोपायचं आम्ही, हाही प्रकार होता. आणि संजय प्लाझा थिएटरला परत मित्रांबरोबर गेला होता सिनेमा बघायला आणि संपला म्हणून उतरला खाली आणि बायकांची गर्दी काही दिसेना जाताना. संजय म्हणाला आपण चुकलोय काय, अजून सिनेमा आहे काय, मी लवकर निघालो काय? तो म्हणाला मित्रांना म्हणा थांबा, माझ्या काहीतरी चुकलंय वाटतं. म्हणून जाऊन बघितलं त्याने, तर खाली गाणं लावलं होतं परत एकदा, बाई पण भारी देवा आणि पिंगा, आणि सगळ्या बायका नाचत होत्या आतमध्ये. त्यांनी डिमांड केली गाणं परत लावा, आम्हाला नाचायचं आहे. नाही, हे खऱ्या अर्थाने या चित्रपटाचं यश आहे. आणि या चित्रपटातला आणखी एक प्रसंग, खरं तर चित्रपटात इतके प्रसंग आहेत की त्यांच्याविषयी बोलायला आवडेल, पण आपल्याकडे जसा वेळ आहे त्याप्रमाणे आपण बोलूया. पण तुम्ही प्लॅटफॉर्मवरती नाचू लागता आणि तिथून तो जो व्हिडिओ व्हायरल होतो, तो जो सीन आहे कसा शूट झाला आणि काय वाटलं तेव्हा? कारण तो शूट झाला तेव्हा एक्झॅक्टली करोनाने आपल्या दारावर थाप दिली होती. 8 मार्च हा महिला दिन असतो. 8 मार्च 2020ला आम्ही गोरेगाव स्टेशनला, पूर्ण भरलेल्या स्टेशनवर आम्ही शूटिंग करत होतो आणि आमच्या काही 2-3 लोकांनी मास्क घालून आले होते. आम्ही त्यांची थट्टा केली, अरे काय येण्यासारखे आलाय तुम्ही. पण आम्हाला माहिती नव्हतं की काहीच दिवसामध्ये पुढची 2 वर्ष त्याच मास्कमध्ये मला पण फिरावं लागणार. म्हणजे इतका व्यवस्थित आठवतो तो दिवस. आणि धमाल म्हणजे काय, खरं सांगू का, सिनेमा करताना जेवढा एन्जॉय केला आहे तेवढा सिनेमा बघताना तुम्ही एन्जॉय केला आहे. त्यामुळे प्रत्येक प्रसंग यातला मला रिलेट झाला तेवढाच तुम्हाला पण रिलेट झाला. म्हणजे माझी बायको मला नेहमीच म्हणते की बायकांचं मन कळलेलं आहे, बायकोचं मन कळत नाही आहे तुला. तर तिचं एक असतं
की म्हणून बिचारीने तिने आमच्या सिनेमात पण काम केलं डॉक्टरचं. म्हणून तरी कळेल. त्याही पण याच्यातली गणित असं आहे की हे काही मन मी फक्त जाणून उपयोगाचं नाही. सिनेमा जेव्हा तुफान चालला, आज माझ्या सोशल मीडियावर, आता मी नाही आहे पण सोशल मीडियावर मी तेव्हा होतो तेव्हा DMsवर बायका आपल्या खूप महत्त्वाच्या गोष्टी ज्या पर्सनल असतील त्या गोष्टी माझ्याबरोबर शेअर करायच्या आणि खूप हक्कानी करायच्या. मला खरं सांगू का, मला या सिनेमाने खूप दिलं. मला जाणवतं आहे की आता मी स्त्रियांविषयी माझा जे काही दृष्टिकोन आहे तो अख्खाच्या अख्खा बदलला आहे. कारण आपण आपले मश्गूल असतो ना, मी पुरुषांविषयी म्हणतो, आपल्याला माहिती नसतं रे अशी काय बायको चिडचिड काय करते, आता मध्येच काय सुरू चाललं आहे, असं सुरू होतं. पण इतका महत्त्वाचा विषय आम्ही मेनोपॉज जो आहे तो या सिनेमामध्ये इतक्या शांतपणे मांडण्याचा प्रयत्न केला आणि तो त्या बाईला इथे बसला की ही गोष्ट कोणीच नाही मांडली होती आत्तापर्यंत. किंवा डिवोर्स जी गोष्ट आहे की डिवोर्स ही गोष्ट खूप आकांडतांडव होऊनही सादर करता येते, पण इतकी शांतपणे इतकी हिट करणारी गोष्ट आपण सादर केली. पण हे सगळं जे झालं ना ते उत्तम कथानक आणि उत्तम लिहिल्यामुळे झालं आणि उत्तम अभिनयामुळे झालं. आम्ही फक्त डिलिव्हरी बॉय आहोत, म्हणजे आम्ही ही गोष्ट फक्त लोकांपर्यंत पोहोचवली आणि ती लोकांना हिट झाली एवढंच वाटतं. एक ऑफस्क्रीन सुद्धा किती काळजी घ्यायचं आमची याची अजून एक गंमत सांगते की एक त्याच्यामध्ये सीन आहे माझा की माझी अंगठी जी आहे नटराजाची, तुला पण माहिती आहे, ही अनेक वर्ष माझ्या बोटात आहे. जवळजवळ 5वी 4थी पासून माझ्या बोटात आहे ही. तर मी वाढत गेले ते तशी ही वाढत गेली. एकच बोट एवढं कसं असं नाही, तशी तशी ती वाढत गेली. कुणाच्या मला शंका नको कुठली. तर त्यामुळे त्याला हे माहिती होतं की मी कधीच काढत नाही. आणि तो विचार येतो काय करायचं या अंगठीचं, काहीतरी त्याला द्यावं लागेल ना लॉजिक, काय करायचं याचं. कारण मी तर नृत्यांगना दाखवलेलं नाही, याच्यात गायिका दाखवले, तर हे काय करायचं. म्हणून त्याच्यामध्ये माझ्या फ्लॅशबॅकमध्ये ही अंगठी त्याने दाखवली की ती मी जेव्हा सासरा सांगतो की काही करायचं नाही तेव्हा मी ती वळवून ठेवते आणि जेव्हा मी पुन्हा गाणं म्हणायला सुरुवात करते तेव्हा मी ती पूर्वस्थितीत आणते. तर तो जो फ्लॅशबॅक आहे तो माझ्या मुलीनीच केला आहे. आणि मला माहिती नाही, मला पण अशी अंगठी बनवायची, कारण मला माहिती नव्हतं ती ह्याच्यात काम करते. कारण ह्याने कान केलं, ह्याने आणि अजित भुरेंनी मला न सांगता माझ्या लेकीला विचारलं की तू काम करशील का, आणि तिला ह्याने अंगाखांदर खेळवलेलं, लिटरली अंगाखांदर खेळवलंय. त्याच्यामुळे ती याला हो म्हणाली. तिला अजिबात या क्षेत्रात यायचं नव्हतं, तर तिने बनवून घेतली, अशी सेम तिला बनवले आणि मग त्याने तो चित्रित केला तसा. पण हे लक्षात आणणं किंवा एखाद्या दिग्दर्शकाने हा एवढा विचार करणं हे खूप दुर्मिळ आहे आता. नाही ते काढावं लागेल, तुम्हाला अंगठ्या बिंगठ्या तुमच्या काढायला लागतील असं आरामात सांगतात. पण त्याला हे माहिती आहे की माझी ह्या याच्यावर श्रद्धा आहे खूप, तर हे मी काढू शकणार. तर त्याने तो बरोबर तिकडे तो सीन आणला. तर हे बरोबर त्याने त्याच्यामध्ये इन्क्लूड केलं असं मला वाटतं. तर ऑफस्क्रीन सुद्धा तो इतकी काळजी घेणार आहे. बेला नशिबानेच बेला. मला कधी कधी असं वाटतं सेंट ऑफ चाललंय की काय माझं. नाही हे बाई पण भारी देवा तू 2 बनवणार त्याच्यात आम्ही असणार की नाही. बाई पण भारी देवा तू येणार आणि तुम्ही असणार 100%. मी नसेल पण तुम्ही असणार. नाही मग असं नाही, असले नाही, तर आम्हाला असलो तर सगळे, नसलो तर कोणीच नाही. हे आम्हाला एवढी वाटतंय म्हणजे सांगतोय आम्ही एक. रोहिणीताई तुम्ही काय सांगाल. आणि मला आता पुन्हा आपण लाईव्ह लोकेशनवरती शूटिंग विषयी जे बोलतो आहोत, तर तुमचं जे भांडण ते ज्या मला वाटतं तो सीन कटही झाला नाही ना, तो सुरूच होता का? तो सुरूच होता ॲक्च्युली. मी सही करून आलेली असते तिच्या मुलीच्या ऑपरेशनसाठी वगैरे, आणि ते शशीला कळतं आणि ती चिडते आणखीन, हाऊ डॅ यू असं म्हणून ती माझ्यावर, आणि मला हिचा फोन येत असतो आणि मला कळतं की ती येते आणि ती चिडलेली आहे. आणि ॲक्च्युली आम्ही एका प्लॅटफॉर्मवर होतो, जे भांडण आमचं होतं ते एका प्लॅटफॉर्मवर, आमच्या पलीकडच्या प्लॅटफॉर्मवर कॅमेरा वगैरे होता, त्यामुळे आमच्या जवळपास कुठेही कॅमेरा नव्हता. किंवा तुम्हाला काही सूचना ऐकू येणं आम्हाला वगैरे शक्य? सूचना फक्त त्यांनी सांगायचं आणि कोणावर कॅमेरा आहे काय आहे काहीही माहीत नसायचं आम्हाला. आणि परत एकदा करा,
मग हा मध्येच येऊन सांगायचं की रोहिणी ते थोडंसं या बाजूला असं हे करा, किंवा तुम्ही एकमेकांना ओव्हरलॅप करू नका, किंवा थोडंसं मागे राहा, थोडंसं सेपरेशन दिसू, एवढंच म्हणायचा. बाकी आम्हाला काहीही माहीत नव्हतं की हिचा क्लोजअप आहे का तिचा क्लोजअप आहे का आमचं काही आहे. आणि असा तो संबंध सीन पलीकडच्या प्लॅटफॉर्मवरून शूट झालेला आहे. त्यामुळे आम्हाला करताना तोच सीन आम्ही वेगवेगळ्या तऱ्हेने आम्ही आमच्याप्रमाणे इम्प्रोवाइज पण करत होतो त्यावेळेस, आणि त्यातली मारामाऱ्या गंमत- सुद्धा तशाच करत नाही होतो. त्यातली गंमत अशी होती की एक प्लॅटफॉर्मवर आमचं शूटिंग चाललं होतं, दुसऱ्या प्लॅटफॉर्मवर आमचा कॅमेरा होता, आणि तिसरा आणि चौथा जो प्लॅटफॉर्म आहे तिथे खऱ्या ट्रेन जात होत्या. हो, त्यामुळे लोक होती, तर त्यांना प्रश्न पडे, कारण तिथे कॅमेरा दिसत नव्हता, पण त्यांना प्रश्न पडे वंदना गुप्ता आणि रोहिणी अटकरी भांडत काय का, भांडतात काय. आणि काय एवढा मारामाऱ्या करतायत, आणि त्यामुळे स्टेशनवर का करतायत. मला रोहिणीताई तुम्हाला विचारायचा एक प्रश्न की मी मगाशी म्हटलं तसं इतक्या वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका तुम्ही करता, तेव्हा एखादी भूमिका स्वीकारत असतानाचे तुमचे निकष काय असतात, आणि जेव्हा तुम्हाला जयाताई समोर आली तेव्हा ती स्वीकारतानाचं काय भूमिका होती नेमकी तुमची? जया स्वीकारताना एक तर केदारने मला विचारलं होतं, आणि केदारबरोबर मला काम करायचं होतं, आणि केदार उगाच काहीतरी फालतू एक रोल की रोहिणी ते माझ्या फिल्ममध्ये काम करा असं देणार नाही, मला काहीतरी त्याच्यात असणार. आणि ते सुद्धा होतं. आणि त्यांनी जेव्हा संबंध स्टोरी सांगितली, मला पहिलीच गोष्ट ती स्ट्राईक झाली की 6 जणींची ही गोष्ट आहे. आणि खूप म्हणजे इवन ऐकताना सुद्धा ती भावली होती की कुठेतरी रिलेट होत होती प्रत्येक कॅरेक्टरशी, आणि त्यामुळे ती मी स्वीकारली. आणि निकष असे नाहीत, म्हणजे मी बऱ्याच वेळेला माझा एक मित्र खिचडी बनवतोय आणि मी एक थोडंसं मिठाची चिमटी त्याच्यात टाकते, अशी सुद्धा मी कामं केलेली आहेत. म्हणजे अगदी सुरुवातीला सुद्धा अरविंद देसाई की अजीब दास्तां, अल्बर्ट पिंटो को गुस्सा क्यों आता है मध्ये माझा एकच सीन आहे, पण तो सईद मिर्झा आमचा मित्र तो फिल्म करतोय तर आपण त्याच्यामध्ये असायला पाहिजे, किंवा त्यांनी विचारलं रणी एक ही सीन आहे यार कर डालो ना, चलो चलो करते हैं असं म्हणून सुद्धा. आणि माझा एखादा मित्र काम करतोय, म्हणजे पैशाची कधीही फिकीर तशी केली नाही की मित्र काम करतोय ना त्याला मदत ना चल करते मग त्यावेळेस म्हणजे इवन त्यावेळेस सुद्धा करिअरचा असा कधी विचार आला नाही की ह्या माझ्या भूमिकेमुळे मला काहीतरी वेगळीच माझी इमेज होईल. कारण कस्तुरबानंतर म्हणजे याच्या गांधीनंतर मी पार्टी नावाची फिल्म केली, नंतर अर्थ नावाची फिल्म केली. ते हे सगळे ह्याच्यानंतर होते, आणि अर्थमध्ये अगदीच छोटीशी भूमिका होती. आणि दुसरा एक विचार होता की त्यावेळेस म्हणजे आत्ताच्यासारखं इतकं अंतर कमी झालेलं नाही आहे दोन्ही इंडस्ट्रीमधलं. त्यावेळेस फक्त IS जोहर एवढे एकच इंडियन तिकडं काम करत होते, आणि बाकी कोणी इंडियन्सना खूप चांगले रोल्स मिळत आहेत असं काही झालेलं नव्हतं. त्यामुळे तिकडं आपल्याला किती चान्स मिळेल किंवा बाबा तिथं जाऊन काम करायचं असं कधीच डोक्यात नव्हतं. आपल्याला इथं आपल्या इंडस्ट्रीमध्ये काम करायचं आहे. आणि त्यामुळे जेव्हा अर्थसाठी मला महेश भटनी विचारलं तेव्हा मी त्यांना हो म्हणून सांगितलं. ॲक्च्युली ती आमच्या मित्रांचीच फिल्म असंच वाटलं होतं मला, कारण स्मिता होती, शबाना होती, आणि कुलभूषण करबंदा हे आमचे मित्रमंडळीच. कुलभूषण दिल्लीचा आमच्या ओळखीचा, नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाच्या वेळेस आमची ओळख झालेली. त्यामुळे एक चांगला रोल मला करायला मिळतो आहे, वेगळा रोल करायला मिळतो आहे, म्हणून मी तो रोल स्वीकारला होता. इवन त्याच्यानंतर आपला पंकज पराशर त्याच्या करमचंदमध्ये मी एका एपिसोडमध्ये काम केलं होतं. त्यांनी एक दिवस रणी एक फिल्म है ऐसे ऐसे हम सीता और गीता फिर से बना रहे हैं और उसमें मनोरमा का रोल तुम्हें करना है. म्हटलं बरं. आणि मग त्यांनी एकदा सांगितलं फ्रीक आउट ऑन युअर मेकअप. म्हटलं म्हणजे काय, तू केस पिंक वगैरे कर आणखीन काहीतरी असं. आणि मग एकदा मी त्याला संबंध करून दाखवलं, आणि मला ती गंमत वाटली होती. म्हणजे तेव्हा जेव्हा माझी फिल्म रिलीज होत होती चालबाज नावाची फिल्म, तर तेव्हा मला माझ्या भाच्यानी
एकदा म्हटलं होतं की रोहिणी तर तुला फारच पैशाची चणचण लागली आहे का गं म्हणून तू अशी फिल्म. म्हटलं अरे नाही, हा माझ्यातला कलाकार आहे आणि तो मला सांगतोय की काहीतरी वेगळं कर. कारण त्याच्यामध्ये त्याच्या आधी आयांचे रोल्स करत होते मी. माझे सगळी मुलं माझ्यापेक्षा 10-10 वर्षांनी मोठी आहेत. अगदी अमिताभ बच्चन पासून ते अमिताभ मिथुन बच्चन, चक्रवर्ती. पहिला जितेंद्र, अमिताभ बच्चन, धर्मेंद्र ही सगळी जण माझ्यापेक्षा मोठी आहेत. आणि मी म्हटलं ठीक आहे, मी आईचा रोल करायला तयार आहे, पण मला काहीतरी खाष्ट आईचा तरी द्या. प्रत्येक वेळेला आपका यंग टू ओल्ड रोल है. म्हणजे काय तर 4 सीन्स फ्लॅशबॅकमधले लहानपणचे, म्हणजे मुलांच्या लहानपणचे असे आहेत, आणि नंतर मग अख्खी फिल्म मी म्हातारी. म्हटलं असे किती वेळ मी करणार, मला काहीतरी खाष्ट तरी रोल द्या. मग एक कुठला तरी अमिरी गरिबी नावाचा एक रोल मिळाला होता मला, पण तरी सगळे काबाड कष्ट करून आपल्या मुलांना वाढवणारी आई एवढंच फक्त हे होतं. आणि त्याच्यामध्ये त्यांनी ही फिल्म मला विचारली होती. म्हटलं ही मला मग करायलाच पाहिजे. आणि पंकज पराशर असा हा आहे की त्याच्याबरोबर काम करायला मजाच येते. आणि ऐन वेळेला सुद्धा फिल्ममध्ये सीन्स असे नाहीत, पण ॲडिशन्स आपण म्हणतो ना स्क्रिप्टमध्ये तसं माझ्या मेकअपच्या सीनच्या नंतरचा श्रीदेवीबरोबर तो सीन आहे, चाकू है वगैरे, तर त्या सीन नंतर मी अनुपमला सांगत येते की ये देखो क्या कर दिया है, तर तो घाबरतो, आणखी चलो धोके आओ वगैरे म्हणतो. तिथपर्यंतच फक्त होतं. आणि नंतर मग पंकजने सांगितलं रोहिणी ऐसा करते हैं, तुम धो लो. आणि एकच शॉट त्यांनी घेतला होता. मी मेकअप धुवायला म्हणून नळावर म्हणजे बेसिनजवळ जाते, समोर आरसा असतो, मी पाणी मारायच्या आधी आरशात बघते आणि मी माझीच घाबरते. तो ऐन वेळेला त्यांनी हे केलेला होता, म्हणजे तो इम्प्रोव्हाइज केलेला होता सीन. तर असे इम्प्रोव्हाइज सीन्स खूपच असायचे, त्यामुळे त्याच्याबरोबर सुद्धा काम करायला खूप मजा यायची. आणि काहीतरी वेगळं करायला मिळावं आपल्याला. तसं म्हणजे माझ्या करिअरमध्ये मी खूप वेगवेगळ्या भूमिका केल्या आहेत. अगदी खंडोबाचं लगीनमधल्या म्हाळसापासनं सुलतान रझियामध्ये रझियापर्यंत सुद्धा केलेल्या आहेत. आणि यक्षगानमध्ये यक्षगान हा कर्नाटकचा जो फोक फॉर्म आहे, तर डॉक्टर शिवराम कारंथ हे आमच्या नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामध्ये आले होते. त्यांनी भीष्म विजय नावाचं अंबिका अंबालिकाची जी स्टोरी आहे, तर त्याच्यामध्ये अंबाचा रोल मी केला होता नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामध्ये असताना. म्हणजे वेगवेगळे रोल्स खूप केलेले आहेत. फक्त फिल्ममध्ये मला तो चान्स नव्हता मिळाला, तो त्या याच्यात मिळाला चान्स. आणि म्हणजे जयाकडे पाहत असताना तुम्हाला काय वाटलं? कारण एक जसं तुम्ही म्हणालात की 6 अभिनेत्री आहेत म्हटल्यावर, काहीही असलं तरी एक अभिनेत्री म्हटल्यावरती एक इन्सिक्युरिटी असते की बाबा कुठलं ही सगळ्या 6 जणींचा बॅलन्स साधला जाईल का पासून सगळेच प्रश्न मनात असतील. तसे तुम्हाला संवाद खूप नाही आहेत त्यामध्ये, काही मोजून काही ओळी तुम्ही बोल. कारण जयाची कॅरेक्टर्स तशी आहे, ती कुठेतरी शेलमध्ये गेलेली आहे कम्प्लीट. आणि ती शेलमध्ये जाताना शशी आणि तिची जी जोडी होती, चिनू आणि मिनू, मग मी आधी चिनूचं नाव निवडलं होतं, बरं चिनू तुला घे वगैरे असं म्हटल्यानंतर कुठेतरी फार हे न करताना माझं मूल गेलेलं आहे. आणि त्यावेळेस शशी आली नाही आहे, किंवा मी शशीच्या बारशाला गेलेली असताना मला माझ्याकडे पाहणाऱ्या नजरा ह्या मला दूर ठेवतात वगैरे. हा असेल तो मनाचा खेळ आहे. आणि कुठेही कोणीही असं म्हटलेलं नाही आहे की तू जा वगैरे म्हणून, पण त्या नजरा सांगतात तुम्हाला. आणि तशी ती ह्या नजरा मला नको आहेत म्हणून हळूहळू ती या सगळ्या बहिणींच्यापासून दूर गेलेली आहे. आणि त्याच्या ह्याच्यामध्ये आपण जो काय म्हणतो, ही अशी वागते म्हणून तिच्याबद्दल जो हां तो बघ तिचा पर्स घेऊन उभा आहे वगैरे ह्या ज्या कॉमेंट्स असतात, तर तेव्हा तिचा नवरा जो आहे तो अतिशय समजूतदार आहे. आणि त्यामुळे त्याला त्याची फिकीर वाटत नाही की मी माझ्या बायकोची पर्स घेऊन बाहेर उभा आहे. आणि ही प्रत्येक वेळेला काउन्सिलरकडे जायचं तर मी वेडी नाही आहे असं म्हणते. आणि त्यामुळे कुठेही
सेलिब्रेशन चालू असताना त्याच्यामध्ये मी पण तितक्याच हिरिरीने भाग घेणं हे होतच नव्हतं. म्हणजे ते कॅरेक्टरमध्येच बसत नव्हतं. म्हणजे मला रोहिणी अटंगडी किंवा रोहिणी म्हणून मला या पोरींच्याबरोबर खूप डान्स करावासा वाटायचा, पण नाही, ती जया नाही नाचणार. जया एका कोपऱ्यात बसून राहील, आणखी नुसतीच बघत राहील. आणि ती येऊन म्हणते म्हाताऱ्या झाल्या आहेत सगळ्या, कोणाचे गुडघे दुखत आहेत, कोणी जाडं झाले आहेत, काय होणार आहे, अशी ती ही आहे. म्हणजे ऑब्झर्व करते ती, पण तरीसुद्धा तिला भाग घेता येत नाही आहे. आणि मग जेव्हा त्याच्यानंतरच्या आमच्या हॉटेलच्या सीनच्या नंतर किंवा त्या भांडणाच्या नंतर त्या सगळ्या ह्याच्यामधून जे हळूहळू सॉल्व होतं, मग त्याच्यानंतर ती थोडीशी खुलायला लागते आणि मग ती खरी पूर्वीची जया आहे ती समोर येते. म्हणजे साधनाच्या घरी गेल्यानंतरचा जो सीन आहे तो इतका कमाल आहे. आणि मला एका सीनविषयी थोडासा एक तिरकस प्रश्न केदार सर विचारायचा आहे की बायका छान पेक घेऊन बसल्या आहेत असं दाखवावं असं का वाटलं तुम्हाला? ऑब्वियसली मला असं वाटतं की इतकं ऑर्थोडॉक्स आपण विचार करू नये बायकांच्या बाबतीत. बायकाच फक्त पेक घेऊन बसतात, मग बायका पण हा विचार करतील ना पुरुष का पेक घेऊन बसतात. आणि आता या लेवलला आलो होत ना आपण की एका ठिकाणी आपण काहीतरी बोलतो की नाही महिलांना तो समसमान एक हक्क मिळालाच पाहिजे, आणि मग परत हा विचार करतो की नाही पण महिला अशा वागणार नाहीत, महिलांचं हे असतं कामा नये, महिला अशा नकोत. असं नाही होऊ शकत. तुम्ही कुठल्या तरी एका गोष्टीवर ठाम राहा. मला असं वाटतं महिलांना पूर्ण स्वातंत्र्य देण्याची गरज आहे. माझ्या बायकोला, माझ्या मुलीला पूर्ण स्वातंत्र्य देण्याची गरज आहे. एक आपण फक्त त्यांना ना एक रक्षणकर्ता म्हणून तो पुरुष तिथे थांबला पाहिजे. तुम्ही पुरुषप्रधान संस्कृती आपली आहेच, याच्यात काही दुमत नाही असू शकत, पण मग पुरुषप्रधान संस्कृती असतानाही आपण हे मान्य करायला पाहिजे की आपल्या महिला पण तेवढ्याच ताकदवान आहेत ना. आज वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये जेव्हा एक महिला काम करते, जसं मगाशी तुम्ही एक उदाहरण दिलं, आता 2 कानफाडत मारले तर मी उठणार नाही. त्यांनी जर ठरवलं तर केदार शिंदे 2 कानफाडत मार, मी नाही उठणार. मग तिथे मी माझा पुरुष प्रधान नाही दाखवू शकत ना. आहे तेवढं, त्या भारी आहेतच, आणि मुळातच माझ्या 6 जणी भारी होत्या म्हणूनच मी त्यांना दारू प्यायला बसवलं होतं. नाही, आणि मला वाटतं की ते दारू हे तिथे म्हणजे एक रसिक म्हणून तो सीन खूप भावतो आम्हाला. त्यातल्या सुकन्याताईंनी ज्या काही कॉमेडी जागा काढलेल्या आहेत त्याही इतक्या अप्रतिम आहे. काय माहितीये ना की कधी कधी असं वाटतं की हिचं जे चालू होतं ना हे फक्त त्या चौकटीमध्ये बसतंय की नाही एवढंच फक्त मला बघायचं होतं. तिच्या जागा तिन्ही काढलेल्या आहेत आणि त्या करेक्ट होत्या. एक, ती स्वामी भक्त आहे. 2, तिला ही सवयच नाही, पण तरी सुद्धा मनात आतमध्ये कुठेतरी इच्छा आहे. पण तो ग्लास भरलेला आहे, तो कोणाला दिसू नये म्हणून त्याच्यावर रुमाल ठेवायचा. वर कळत नाही त्याच्यात काय टाकायचं म्हणून मीठ टाकायचं. आणि खरं तर बियर पीत असतात त्या, आणि एका ग्लासमध्ये संपलेलं असतं सगळं. असं नाही की ते काही 25 पेक पीत बसलेले आहेत, असं पण नव्हतं. पण ह्या सगळ्या छोट्या छोट्या ज्या जागा होत्या ना, याच्यानी ते कॅरेक्टर बिल्टअप होण्याची गरज होती. काय आहे, पुढचा सीन असा आहे ना की त्या प्लॅटफॉर्मवर नाचतात आणि ती गोष्ट व्हायरल होते. ही त्यांनी कुठलीही गोष्ट न ठरवता केलेली गोष्ट आहे. म्हणजे जर तो दारूचा सीन नसता आणि डायरेक्ट तिकडे स्टेशनवर असत्या, त्या तर शुद्धीत असते ना, तर त्या नाचल्या नसत्या. कारण तेवढं त्या सत्सद्विवेक बुद्धीवर त्यांची शाबूत आहे. त्या विचारच करणार नाहीत की असं काय झाल्यानंतर नाचायला सुरुवात करूया. हे जेव्हा आपण थोडे हाय असतो आणि आपल्याला माहिती नसतं तेव्हाच या गोष्टी सादर होतात. आणि मला नेहमी असं वाटतं की आम्ही सगळे कलावंत आहोत ना, हे आम्ही खूप निरीक्षण करणारे कलावंत आहोत. आणि म्हणजे एक गोष्ट मी आता तुम्हाला सांगीन ती, मला असं वाटतं की एक दिग्दर्शक म्हणून मला असं वाटतं ही जेव्हा दारू पिते तेव्हा हिने तिचं निरीक्षण बघितलं होतं. मी रोहिणीताईला चान्सच ठेवला होता, त्यामुळे ती फक्त ग्लास ठेवून समोर बसलेली होती. म्हणजे ती प्याली पण नाही आणि ती फक्त एक खुन्नस नजरेने फक्त वंदनाताईकडे बघत होती. पण चित्रा काय किंवा शिल्पा काय किंवा दीपा काय, हे प्रत्येकाचं जे कॅरेक्टरायझेशन आहे ना दारू पिण्याचं, हे प्रत्येकाचं त्यांच्या कॅरेक्टरायझेशन मधलं हे दारू पिणं आहे. हे मला काय वाटतं असे नाही आहे.
म्हणजे एक दिग्दर्शक म्हणून मी आता एक छोटी गोष्ट सांगतो, तुम्हाला सगळ्यांना आवडेल. हा खूप छान प्रकार आहे. मला कॅरेक्टर कुठे सापडतात, तसं प्रत्येकाला विचारलं तर प्रत्येकाला काहीतरी सापडेल. मला कॅरेक्टर कुठे सापडतात, जसं आता सही रे सहीमधलं गलगली कॅरेक्टर जर तुम्हाला माहिती असेल तर गलगली कॅरेक्टर खरंच पुण्यामध्ये होतं. मी आणि भरत जाधव आम्ही दोघंही रस्ता क्रॉस करत होतो, गंधर्व नाट्य मंदिर आणि समोर गंधर्व हॉटेल. आम्हाला जेवायला जायचं होतं. आमच्या बाजूला एक माणूस उभा होता आणि तो सुरू झाला, गलगले गलगले उजवीकडे बघा, उजवीकडे. शाब्बास, गलगले उजवीकडे बघितलेलं आहे, गलगले गाडी येते मागे जा. तर आम्हाला कळे ना, हा माणूस असं का बोलतोय. मग त्यानंतर तो गलगले 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 चला फुटपाथवर उभे राहिले. शाब्बास, गलगले फुटपाथवर उभे राहिले. हे भरतला कुठेतरी स्ट्राईक झालं आणि ते कॅरेक्टर आम्ही सही रे सहीमध्ये घेतलं. त्यामुळे प्रत्येक कॅरेक्टर तुम्हाला कुठे तरी दिसतं, तुम्हाला आत्ता जाणवत असेल, पण अशी जया कुठेतरी सबकॉन्शियस माइंडमध्ये रोहिणीताईंनी बघितली असेल. साधना बघण्याची गरज नाही, ही आरशासमोर राहिली तरी साधनाच आहे. पण मला कसं दिसतात कॅरेक्टर्स, आता मी एक असंच एक दिग्दर्शक म्हणून एक गोष्ट काढली होती. मला बुद्धिबळ खेळलाय कोणी? बुद्धिबळ खेळलाय? मला नेहमी असं वाटतं बुद्धिबळ आणि दारू पिणारा माणूस याच्यामध्ये साम्य आहे. आणि ॲब्सोल्युटली मी तुम्हाला हे पटवून देऊ शकतो. म्हणजे बुद्धिबळ सगळे खेळले असतील असं बघूया, नसते खेळले तर बघितलं तरी असेल. त्या पटावर वेगवेगळी प्यादी असतात. तर मला असं वाटतं की त्या प्यादांमध्ये सगळ्या आणि दारू पिणाऱ्या माणसामध्ये कुठेतरी साम्य आहे. आणि मला एक इम्प्रोव्हायझेशन म्हणून मला वाटलं आणि मला ते कॅरेक्टरशी दिसलं. म्हणजे कसं आहे की असं पट असतो, त्या पटावर पहिलं प्यादं असतं, तर तो एक पेक माणूस पितो ना, एक पेक पिणारा माणूस हा प्यादासारखा असतो. म्हणजे एक पाऊल चालतो, चेहऱ्यावर भाव असतात मी दारू प्यालोच नाही, आणि मग शांतपणे घरी जातो. 2 पेक पिणारा माणूस आहे ना, हा ना उंटासारखा असतो. म्हणजे तो असं तिरपा चालतो थोडंसं, डॉक्टरेटच केली आणि मग हा असा तिरपा चालतो. 3 पेक पिणारा माणूस आहे ना, हा घोड्यासारखा असतो. म्हणजे तो 1, 2 अडीच थांबतो. 4 पेक पिणारा माणूस असतो ना, तो हत्तीसारखा असतो. म्हणजे तो सरळच चालतो, मग सरळच चालतो असं चालतो. 5 पेक पिणारा माणूस असतो ना, तर तो वजिरासारखा असतो, त्याला कळतच नसतो तो कुठे चालला, तो असं चालत असतो. आणि जो टाईट असतो ना, तो राजा असतो. म्हणजे एकच घर चालतो आणि म्हणतो मला घरी पोहोचवा यार. आज संध्याकाळी घरी गेल्यानंतर जो आवाज येईल घरी, अगं बाई उंटवून आले का, किंवा तुम्ही जेव्हा विचाराल अगं मी जरा बाहेर जाऊन येतो, हो पण राजासारखे येऊ नका, हे महत्वाचं आहे. हे कॅरेक्टर सापडणं असतं. क्या बात आहे. सोलापूरकरांचं खरंच नशिबवान आहात. आजचा आमचा केदार काहीतरी वेगळाच आहे की हा नक्की अक्कलकोटला आमच्याबरोबर होता, पण तुळजापूरला नक्की गेला होता की नाही. नाही म्हणजे बुद्धिबळ आणि दारू पिणं यात साम्य आहे, ही गोष्ट आपल्याला दारू न पिता पटली, हे किती महत्वाचं आहे. मला आणखीन हा गमतीचा भाग त्यातला आहेच, आणि त्या गमतीतही कलेचं चातुर्य आहे. पण या सिनेमाचं एक वैशिष्ट्य की हा अजिबातच फेमिनिस्ट सिनेमा म्हणून आमच्यासमोर येत नाही. बायकांविषयीचा सिनेमा असला तरी त्याचा जो एक अजेंडा असतो ना, की आता आपण बायकांची दुःख मांडूया, या समस्यांवर इलाज शोधूया वगैरे, असं काही हा सिनेमा म्हणत नाही. हा सिनेमा आम्हाला एंटरटेन करतो. एका बाजूला एक सीन बघत असताना डोळ्यातून पाण्याच्या धारा सुरू आहेत, त्याच वेळेस काहीतरी असं घडतं की आम्ही पटकन हसतो, आणि त्यामुळे आपण काहीतरी गंभीर बघितलं असं वाटतच नाही. वी आर टोटली एंटरटेन. एक होलसम पॅकेज जे रसिकाला हवं असतं ते हा सिनेमा देतो. पण ते करत असताना सिनेमानं कुठेतरी स्लो पॉयझन आहे. तो नंतर 2-4 दिवसांनी हळूहळू लक्षात यायला लागतं की अरे हां, या सिनेमानी या विषयावर बोललाय बरं का. जसं तो मेनोपॉज सारखा विषय असेल की तो त्यावेळेस तेव्हा टच करतोच, पण नंतर तो बुद्धीला कुठेतरी आवाहन करत राहतो. तसं या सिनेमातला आणखीन एक सीन, जसा हा दारू पिण्याचा सीन आहे, की तेव्हा बघताना कदाचित एक मनात विचार येऊन जातो की काय गरज होती, पण मग पटतं.
की जसं तुम्ही म्हणालात की बायकांनी कधी मग स्वतःच्या जबाबदाऱ्या विसरायच्या. जे पुरुषांना हवं असतं रिलॅक्सेशन ते बायकांना नको का? मग त्याचा निमित्त दारू असेल, मंगळागौर असेल, काही असेल, पण कुठेतरी बाईने सुद्धा जबाबदाऱ्या विसरून एक मोकळा श्वास घेतला पाहिजे, हे आम्हाला कुठेतरी सिनेमा सांगतो. म्हणून तो गॉगल इतका ट्रेंडी होत असावा असं वाटतं. तसंच यातला आणखीन एक खूप सुंदर सीन आहे, तो म्हणजे स्पोर्ट्स ब्राच्या खरेदीचा जो सीन आहे. तर आता या गोष्टीचा आपल्याकडे माईकवरती उच्चार करताना सुद्धा माईक जरा लांब घ्यावा असा वाटतो. इतपत परिस्थिती आजही असताना एक अशा पद्धतीचा सीन येतो, आम्ही तो प्रोमोमध्ये सुद्धा असतो. तर मला फार मजा वाटली याची. याविषयी तुम्हा तिघांकडूनही ऐकायला. मला ना त्यातलं हिट केलेलं वाक्य जे होतं ना, की नाही अण्णांना तो हो, अण्णांना ते अहो अण्णांना काय दाखवायचं, तो आहेच ते. पण मला त्यातलं हिट करणारं वाक्य होतं जिथे शिल्पा रोहिणीताई आणि सुकन्याला विचारते की तुमची झाली खरेदी. ती म्हणे ही तुमची साईज. म्हणजे तुम्हाला तुमची साईज माहिती आहे ना, का वर्षानुवर्ष चाललंय तेच. नाही याच्यातलं काय आहे, आपल्याकडे आत्ता थोडं बदललंय आणि थोडं बदललंय त्याच्यामुळे खूप खुल्लेपणाने बोललं जातंय किंवा त्या गोष्टींच्या जाहिराती दिसत आहेत. म्हणजे मला लहानपणीचं टेलिव्हिजनवर अचानक समजा सॅनिटरी पॅडची ॲडव्हर्टाईज लागली तर आम्ही सगळे बसलेलो असताना कोणतरी बनायचं, अरे इकडे बघा, अरे काय काय झालं, तोपर्यंत ॲड निघून जायची. ते बघू नये असं वाटायचं. किंवा आमच्या घरच्यांनी मला जेव्हा सांगितलं की सॅनिटरी पॅड घेऊन यायचं आहे, तर ती मला पेपरवर लिहून द्यायची आणि मी खूप लहान होतो. मी जायचो मेडिकल शॉपमध्ये आणि तो माणूस पण पेपरमध्ये गुंडाळून काळ्या पिशवीत टाकून असं घेऊन यायच्या. काळ्या पिशव्या मी 2च वेळा बघितल्या, एक हे आणताना किंवा मग तर मला असं वाटतं की आता ना थोडं प्रगत झालंय, पण तरीही ते हिट करणारं वाक्य आहे ना, ते माझ्या आजीसाठी आहे, माझ्या आईसाठी आहे, माझ्या मावशीसाठी आहे. मी कधीतरी माझ्या आजीला किंवा मावशीला जेव्हा बघतो किंवा माझ्या आईला बघतो तेव्हा मला असं वाटतं की खरंच यांनी कुठला विचार केला नाही आयुष्यभर. या ओपनअपच झाल्या नाहीत. यांना पण काहीतरी मन असेल, यांना पण वाटत असेल की ही गोष्ट होऊ दे, ही गोष्ट अशी सादर व्हायला पाहिजे, हे माझे प्रॉब्लेम्स आहेत. नाही झाल्या त्या वोकल. आज थोडं वोकल आहेत आजची पिढी, म्हणजे माझी पिढी किंवा माझ्या नंतरची पिढी, आणि माझ्या नंतरच्या नंतरची पिढी तर खूपच वोकल आहे. म्हणजे ते इतकं आहे की सकाळी लग्न झालं तर संध्याकाळी ते ठरवतात डिवोर्स घेऊया, चला टाटा, इतके पण आलेले आहेत. पण तरीही मी माझ्या आईला बघताना असं वाटतं की ती नाही आहे. आणि मग हा सीन जेव्हा आला, खूप ना थिन लाईनवर आहे तो सीन. म्हणजे ना तो उत्तम अभिनेत्री असल्याशिवाय हा सीन मी करूच शकत नव्हतो, आणि तो उत्तम अभिनय करणारी ही लोक होती, म्हणून तो इतका क्लीन लोकांपर्यंत पोहोचला. कारण काय की त्याच्यानंतरची जी दोघींची रिॲक्शन आहे शिल्पा बोलल्यानंतरची, ती इतकी हिट करते की ती प्रत्येक बाईला वाटेल की अरे यार ही रिॲक्शन माझीच आहे, मी कधी नाही विचार केलाय हा. आणि त्याची लाज पण वाटते जाऊन. खूप वेळा असं झालंय माझ्या बाबतीत. मी जेव्हा माझ्या मावशीबरोबर किंवा माझ्या आजीबरोबर आईबरोबर गेल्यानंतर मला दादरला कुठेतरी एका ठिकाणी उभं राहायला सांगायचे आणि ही लोक जायची आणि मग थोड्या वेळाने यायचे आणि मी तिथे उभा असायचो. तर मला नंतर कळलं की काय घ्यायला जात होते ते. आणि ते आता इतकं इझी झालेलं आहे. तुम्ही पेपरच्या जाहिराती बघा, त्याच्यामध्ये ते फोटो असतात आणि त्या मुलांना त्यांना उत्तर द्यावी लागत नाही आहेत. मुलांना माहिती आहे. कदाचित मुलं आता आपल्याला शिकवतील हे काय म्हणून. म्हणजे वाचनात सुद्धा आम्हाला कधी तो ऑड नाही वाटला. आम्ही जेव्हा वाचन केलं 2-3 वेळा तेव्हा सुद्धा आम्हाला, कारण पहिलं तर स्क्रिप्ट तूच वाचून दाखवलं होतंस, पण आम्हाला कधी त्याच्यामध्ये ऑड नाही वाटलं. किंवा ते सीन करताना, म्हणजे आता आमच्या लहानपणीचं आम्हाला आठवतं की पुरुष आहे का, मग नको, बाई असेल सेल्समन तिकडे जाऊया. किंवा ती बिल करताना पुरुषाला कशाला, तू कर ना, त्याला नको देऊस. पण इथपर्यंत रुजलेलं आहे ते खरं तर, की ते बाई सेल्समन असेल तर आपण तिकडे घुसूया, पुरुष असेल तर नको जाऊया, हे आहे. किंवा आता जेव्हा पहिल्यांदा फारच आता स्पष्ट बोलतोय म्हणून, अगदी सुरुवातीला कॉम्फिट नावाचं एक सॅनिटरी नॅपकिन आहे, दारादारावर जाऊन ते विकायचे. तेव्हा आमच्याकडे आलं होतं आणि आईने घेतलं ते.
म्हणलं हे का घेतलेस तू? नाही, ताईची परीक्षा आहे ना म्हणून. माझी बहीण माझ्याहून 10 वर्षांनी मोठी आहे, तिची परीक्षा आहे ना म्हणून. माझी पण आहे ना लगेच परीक्षा, मला पण घे ना. गप्पा बस, तुला काही कळत नाही की आम्ही गप्पा, आम्ही ह्याच्यापुढे काही बोलायचंच नाही. तसं आता माझ्या मुलीला काही सांगावंच लागलं नाही. तिने डायरेक्ट येऊन मला सांगितलं की आज असं असं झालं आहे, हां मी घेतलं, काळजी करू नको. अरे असं झालं एकदम की मी कुठेतरी शूटिंगला आहे आणि त्याने शांतपणे मला हे सगळं सांगितलं. हा फरक आता पडला आहे आणि तो फरक आपण बाकीच्या गोष्टी स्वीकारल्या तसं हाही स्वीकारायला पाहिजे. नक्कीच मला वाटतं या सिनेमातून असे खूप किंवा तो अंडरकरंट्स. दारूचा जो विषय म्हणालीस तसं अजूनही आपल्या घरांमध्ये काही काही वहिन्या, हे मी बघितलंय की नवऱ्याला कंपनीत द्यायला किंवा नवऱ्याबरोबर काही क्षण घालवण्यासाठी तो ग्लासातून पितो पण ही स्टीलच्या ग्लासातून पित असते. सासूला कळलं तर काय ग तू काय घेते, लिंबू सरबत, असं काय सांगावं लागतं. तर ह्या गोष्टी आहेत आपल्याकडे, किंवा तर ह्या गोष्टी तर कुठेतरी गेल्या पाहिजेत. आता खूपसं चित्र बदललंय पण अजून आपण स्वीकारायला तयार नाही होत. नक्कीच मला वाटतं बदल जे आहेत ते एका स्तरामध्ये झालेत, पण जेव्हा चित्रपटाच्या माध्यमातून या गोष्टी बोलल्या जातात तेव्हा त्या सगळ्या स्तरापर्यंत तो एक विचार कुठेतरी पोहोचत असतो. गमती जमती तर तुम्ही खूप करत सिनेमा केलेला आहे, पण आता अगदी शेवटच्या टप्प्यामध्ये काही लक्षात राहिलेल्या आठवणी, इमोशनल करणाऱ्याही असतील, हसवणाऱ्या असतील. नाही, अख्खा सिनेमाच खरं तर म्हणजे आमच्यासाठी पर्वणी होती की रोहिणी मावशी आणि वंदू मावशीला असं प्रत्यक्ष बघणं अभिनय करताना, छोट्या छोट्या बारीक बारीक गोष्टी, आणि आम्ही सगळ्या एकत्र असतो. म्हणजे ॲक्च्युली कसं असतं की सीन झाला ना की व्हॅनिटीत जाऊन बसायचं. तर ह्याला सांगा, अरे बाबा जा ना व्हॅनिटीत बसा ना. पण आम्ही व्हॅनिटीत बसायचो नाही, कारण आम्हाला गॉसिप ऐकायचं असायचं. कारण ह्या ज्या काही जुन्या जुन्या गोष्टी सांगायच्या ना त्या खूप इंटरेस्टिंग असायच्या की आमच्या वेळेला फार काय आमच्यात अंतर नाही पण तरीसुद्धा त्यांनी ज्या लोकांबरोबर कामं केले त्यांचे अनुभव त्याच्यावर सांगायच्या. तर त्यामुळे अख्खाच्या अख्खा सिनेमा किंवा ह्याची एक पद्धत शूटिंग करण्याची, आणि असं मी खूप कमी वेळा बघितलं की कॅमेरामनसुद्धा गोष्टीमध्ये इन्व्हॉल्व असणं, की आमचा वासू जो आहे कॅमेरामन तो सुद्धा आमच्या गोष्टीमध्ये इन्व्हॉल्व असायचा. त्याच्यामुळे तुम्ही बघाल चित्रपट खूप वेगळा दिसतो आमचा, कारण तो त्या इमोशननी तो गेला आहे. उगीच कोणातरी क्लोज घेतला आहे किंवा तो वंदू मावशी आणि रोहिणी मावशी आहेत मग त्यांनाच प्रेफरन्स दिला आहे असं कुठेच झालेलं नाही आहे. किंवा सुचित्रा त्याची एक शेजारी मैत्रीण म्हणून तिला जरा जास्त असं कुठेच झालेलं नाही आहे. सगळ्यांना सारखं दिलं आहे. तर हे सगळं बघत असताना करत असताना किंवा कॉस्ट्यूमबद्दल आपलं अर्धवट बोलणं राहिलं, पण युगाने आमच्या जी कॉस्ट्यूम डिझायनर आहे तिने इतकं काहीतरी होईल हे तिला वाटलं नव्हतं. एक वेगळा विचार तिने कॉस्ट्यूममधनं पण दिलेला आहे की सुरुवातीची जी बंद आहे तिच्या साड्या कशा असतील, प्रत्येकीच्या साडीमध्ये राहणीमानामध्ये बदल होत गेलेला तुम्हाला कळेल. तुम्ही पुन्हा एकदा जेव्हा OTTवर येईल सिनेमा तेव्हा नीट बघा, तेव्हा तुम्हाला कळेल की जेव्हा त्या मुक्त व्हायला लागतात तेव्हा परत त्यांच्या साड्या वेगळ्या आहेत, किंवा ह्याच्यासाठी या साड्या तिने खास बनवून घेतल्या विचार करून की मला ह्या अशा साड्या हव्यात. तिने वेगळीकडनं कुठून तरी काठ आणले, कुठून तरी दागिने बनवून घेतले, कुठून तरी आमचा पदर वेगळा केला. ते बाईपण ब्लाऊजवरती पूर्ण बाईपणाचं काय काय आई, आत्या, मामी, आजी, बायको हे सगळं तिने वेगळं करून घेतलं. पण तिला हे असं कधीच वाटलं नाही की हा असं ट्रेंड होईल याचा, किंवा बायका इतक्या वेड्या होतील. पण हे झालं, हे सगळं होत गेलं. आणि ही जी सगळी मजा शूटिंग करताना आपण धमाल मस्ती करतोच, पण त्याच्यानंतरची आम्हाला जास्त मजा आली असं मी म्हणेन. की सिनेमा चालेल एवढं माहिती होतं की मराठी चित्रपट 2 आठवडे असेल तर आपला 5 आठवडे चालेल, पण हा एवढा काहीतरी धमाल करेल असं खरं स्वप्नातही वाटलं नव्हतं आम्हाला. तरी ह्याला कदाचित वाटलं असेल तसं, कारण याचं बाळ येते. पण या बाळाचा जन्म तसा सिझरच आहे. माझा नॉर्मल होता. मला खात्री एकाच नाही, कारण गोष्टीसाठी- चित्रपट प्रदर्शित व्हायला तसा मध्ये खूपच. खूप काळ गेला. लॉकडाऊनच्या अगोदर झालेला सिनेमा आहे आणि तो आता झाला. पण ना कधी मला असं वाटतं ना की कलाकृती आपलं नशीब घेऊन येते. हां, बरोबर. आणि कलाकृती आपल्या नशिबाने चालते आणि तिचं जे काही करायचं असतं ते कम्प्लिटली जे दायित्व आहे ते रसिक प्रेक्षकांच्या हातात असतं. ते ठरवतात आपल्याला काय बघायचं, आम्ही फक्त काम करणं आमचं काम असतं.
म्हणजे तुला एक गंमत सांगते, आम्ही प्रमोशनसाठी गेलो होतो सगळीकडे, सगळ्यांना सांगायचो बघा म्हणून. आणि मग नंतर आम्ही आभार मानण्यासाठी गेलो. तर पुण्याला आम्ही जेव्हा गेलो तेव्हा एकीने कपल शो लावला होता तिकडे. तर आम्ही सगळ्यांना भेटायला जायचो. तर आम्ही भेटायला गेलो तर एक माणूस उठला, ओ केदार सर काय सांगू केदार. मला इतका राग आला, अरे आम्ही मागे इतक्या सगळ्या नटून थटून आलोय आणि ह्याच्याकडे काय बघतोय. पण त्या पुरुषाला सुद्धा जाणवलं की ह्या चित्रपटात काय दाखवलं आणि काय जाणीवा आहेत त्या. तर हे मला वाटतं यश आहे. की एक जण आला होता तो म्हणाला बायकोनी तिकीट काढलं. मी म्हणजे थोडा वेळ बघेन, मोबाईलवर खेळेन आणि मग झोपून जाईन मस्त AC मध्ये. पण तो उठून केदारला म्हणाला की थँक्यू, तुम्ही आम्हाला चित्रपट दाखवलात आणि आमच्यासाठी हा चित्रपट केलात. कारण मी सकाळी उठून ऑफिसला जातो आणि माझी बायको पण नोकरी करते, पण माझ्यासाठी गरम गरम डबा करून देते. आणि ती शाळेत शिक्षिका आहे, शाळेतनं आल्यावर परत ती मात्र फ्रेश असते, आमच्यासाठी गरम गरम जेवण करून देते. आम्ही मस्त झोपून जातो, पुन्हा ती उद्याची तयारी करते, सकाळी लवकर उठते. तर मी जर तिला थोडाफार हातभार लावला तर तिला माझ्याबरोबर गप्पा मारायला थोडा वेळ मिळेल. की हे छोटे छोटे क्षण आयुष्यात आम्ही जे आज आम्हाला कळत नाही ते आम्हाला या चित्रपटामुळे कळले. की 5 मिनटं का होईना पण आपण एकमेकांशी संवाद साधूया, गप्पा मारूया, तो त्या बायकोचा आनंद आहे तो आपण तिला देऊया. हे त्याला ह्या चित्रपटातून कळलं. हे खरं यश असं मला वाटतं. आणि ॲक्च्युली मला आठवतं आहे, मी अगदी ऐन वेळेला, आधी प्रमोशनला मी फारशी नव्हते, कारण मी इंग्लंडला होते आमच्या प्रयोगांसाठी म्हणून. पण मी अगदी ऐन वेळेला रिलीजसाठी आले होते आमच्या प्रीमियरसाठी. आणि प्रीमियरच्या नंतर 2 दिवस आम्ही सॅटर्डे संडे आम्ही थिएटरमध्ये जात होतो. आणि मला स्वतःला आठवतं आहे मी म्हटलेलं त्या दिवशी की त्याच्या आधी मला असे अनुभव होते की आम्ही थिएटरवर पोचलेलो आहोत आणि आम्हाला सांगितलेलं आहे मराठी सिनेमा हा कॅन्सल झाला आहे शो म्हणून. आणि ती भीती कुठेतरी होती मनामध्ये. आणि मला आठवतं आहे मी एका शोला जाऊन थँक्यू व्हेरी मच असं आम्ही म्हणायचो. आणि त्यावेळेस मी त्यांना सांगितलं होतं की आज सॅटर्डे आणि संडे आहे, तुम्ही जास्तीत जास्त गर्दी करा, म्हणजे या लोकांची, मल्टिप्लेक्सवाल्यांची हिंमत होणार नाही आपला सिनेमा काढायची, नाहीतर 3ऱ्या दिवशी गर्दी होत नाही आहे असं म्हणून चित्रपट कॅन्सल करतात, त्याचा शो कॅन्सल करतात. आणि ते बोललेले मी आठवतं आहे मला की तुम्ही प्लीज शनिवारी आणि रविवारी गर्दी करा, म्हणजे मग नंतर आपण बघूयात असं म्हणून नंतरला टाकू नका. आधी गर्दी झाल्यानंतर तो चित्रपट कॅन्सल होणार नाही किंवा शो कॅन्सल होणार नाही. आणि त्याच्यानंतर मग मी परत माझ्या नाटकामध्ये बिझी झाले, त्यामुळे मी जास्त जाऊ शकले नाही. पण त्याच्यानंतर मग आम्हाला करोडोंचं जेव्हा हे व्हायला लागलं, आकडे ऐकायला यायला लागले, म्हणजे हे काय चाललंय असं एकदा वाटलं होतं. पण त्यावेळेस ती भीती होती की गर्दी झाली नाही तर आपला कदाचित शो कॅन्सल करतील, ही पण होती. पण किंवा आज पण तू बघशील नाटकांवरती परिसंवाद झालेत आमचे, म्हणजे 4 चौघींवरती पण झाले असतील, आमचे कुसुम मनोरलेवर पण परिसंवाद झाला. पण आज चित्रपट थिएटरमधनं जाऊन किती महिने झाले, 4, तरी सुद्धा लोकांना बाईपणबद्दल ऐकायला आवडतंय आणि एवढ्या मोठ्या संख्येने गर्दी केली. यश म्हणजे काय, हेच तर असतं यश. अगदी खरंय, अगदी खरं. की एक बाई उठून एकदम पिंगाच घालायला लागते आणि ती म्हणते की आज इतक्या वर्षांनी मी तुम्ही बघितल्यावर पिंगा घालते. जी बाई आज 70-75ची आहे, जी म्हातारी आजी आपलं गाव सोडून 12 किलोमीटर चालत येते आमचा चित्रपट बघायला. यश म्हणजे काय आहे, हे यश आहे. हे त्यांचे आशीर्वाद अजूनपर्यंत आम्हाला फळत आहेत, म्हणून आम्ही अजूनही सगळीकडे बाईपणबद्दल बोलतोय, बाईपणबद्दल आम्ही सगळीकडे जातोय. अगदीच अगदीच. मला वाटतं इथे उपस्थित सगळ्यांनी सिनेमा पाहिला असेलच याची खात्री आहे, कारण सिनेमाच्या कथानकाला ज्याप्रमाणे तुमच्या मानात नसेल तर शहा दाम्पत्य परत इथे शो लावतील. आम्ही आत्ताच प्रमोशन करतोय की सोलापुरामध्ये आला नसेल तर परत थिएटर छान केलेत तर इथे स्क्रीन लावा, हाऊसफुल जातील शो, आम्ही परत आभार मानायला इथे येऊच. पण मराठी सिनेमाच्या बाबतीत मात्र
आता रोहिणीताई म्हणाले ते अगदी खरं आहे की आज रसिकांनी चित्रपटाकडे वळण्याची गरज आहे. आज चारचौघीसारखं नाटक ज्याचे धो प्रयोग जवळजवळ प्रत्येक प्रयोग हाऊसफुल होतो आहे, तर असंच प्रेम चित्रपटालाही मराठी रसिकांनी दिलं तरच मराठी चित्रपट जो मुळात एका मराठी माणसाने हिंदी चित्रपटसृष्टीचा पाया रचला दादासाहेब फाळके यांनी, आणि त्या महाराष्ट्रात मराठी चित्रपट जर तरणार नसेल तर मग आपलं दुर्दैव आहे, ते आपण काहीतरी गमावणार आहोत आणि त्यासाठी जागं होण्याची नक्कीच गरज आहे असं वाटतं. तर केदार सर काय सांगाल तुम्ही? मी परत सांगतो, मी रसिक प्रेक्षकांना खूप मानणारा माणूस आहे आणि मला इतक्या म्हणजे आता 16वी फिल्म आहे माझी बाई पण भारी देवा. 15 फिल्म्स मी ज्या केल्या त्या वेगवेगळ्या पद्धतीने चालल्या, खूप चालल्या, छान चालल्या, बऱ्याच चालल्या, अजिबात चालल्या नाहीत, असे पण आहेत. पण मी नेहमी हा विचार करतो की लोक ठरवतात, आम्ही फक्त काम करणं आमचं काम आहे. ते मला कोणीतरी विचारलं की काय वाटतं, आता 2004 साली माझा पहिला सिनेमा आला होता आणि मी जवळजवळ 19 वर्षांनंतर बाईपणचं अशा पद्धतीचं यश बघितलं. पण मी 2004 साली अगबाईला पण एवढं यश बघितलं होतं, तेव्हा त्याची काय म्हणतात त्याला बॉक्स ऑफिस कमी असेल पण यश तेवढंच बघितलं, जत्राला पण मी तेवढंच यश बघितलं. पण जे आत्ता यश दिसतंय ते बघताना मला जाणवतंय की लोक प्रचंड हुशार आहेत. लोक पहिल्या प्रोमोला, पहिल्या ट्रेलरला, टीजरला किंवा पोस्टरला ठरवतात की मला सिनेमा बघायचा किंवा मला नाही बघायचा. हां, आता जे बदलत जातं, जसं आता बाईपणनी एक वेगळा ट्रेंड आणलेला आहे. आता मला फक्त एकच भीती काय वाटते माहिती आहे ना, सैराट नंतर मी जवळजवळ 20 सिनेमे बायकांचे बघितले होते. नवरा ग्रामीण मुलगा मुलगी यांचे बघितले होते, तशीच गाणी. अशाने काही होणार नाही आहे. तुम्हाला याच्यातून काहीतरी वेगळा मार्ग काढावा लागेल. म्हणजे जो काढण्याचं काम आमचं दिग्दर्शकांचं आहे किंवा आमच्या निर्मात्यांचं आहे, आम्ही काहीतरी वेगळं दिलं पाहिजे. हे सगळे कलावंत मंडळी उत्तम काम करणारे आहेत, पण त्यांच्यासमोर आम्ही चांगलं घेऊन गेलो तर हे उत्तम काम करू शकतात. मुळात कल्पना दारिद्र्य जर आमच्यामध्ये असेल तर मग कठीण होईल. मी बाईपण हिट झाला म्हणून बाईपण 2 लगेच काढणं हे अत्यंत चुकीचं आणि मूर्खपणाचं लक्षण आहे. मी 100% बाईपण 2 काढणार, पण त्या पद्धतीचं कथानक ज्या क्षणी माझ्या डोक्यात येईल त्या क्षणी तो येईल. हा तो पुढच्या वर्षी येईल किंवा त्याच्या पुढच्या वर्षी येईल आणि आम्हीच असू. होय. पण मी आत्ता सुतोवाच करून ठेवतो, मी याच्यानंतरची जी फिल्म करतोय ती आई पण भारी देवा नावाची फिल्म करतोय, ज्याच्यामध्ये आई किती महत्त्वाची आणि आई पण किती महत्त्वाचं आहे याबद्दल बोललं जाईल. पण हे का तर मी एक बायकांची एक सिरीज जर काढण्याचा प्रयत्न करत असेल तर मी एक दिग्दर्शक म्हणून त्या बाईकडे, त्या स्त्रीकडे बघण्याचा माझा दृष्टिकोन प्रत्येक वेळी वेगळा असायला पाहिजे. याचा अर्थ तिसरा पिक्चर माझा पुरुष पण भारी देवा नसणार. मला असं वाटलं की बाईपण नंतर आई पण किती महत्त्वाचं आहे, कारण प्रत्येकाला आई असते आणि प्रत्येकाला आई रिलेट करते. ही आई आत्ता अशी आहे ना, ही माझ्याच आईसारखी आहे, किंवा ही आई आहे ना माझ्या शेजारच्या त्या माझ्या मित्राच्या आईसारखी आहे, किंवा माझ्या वडिलांच्या आईसारखी हीच आई आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी रिलेट करणाऱ्या असतील ना तर चांगले सिनेमे येतील, नाही तर नाही येणार. आणि खरं तर आईच्या भूमिकेत आम्ही दोघीच बसू शकतो. नाही. कारण स्क्रीनवरती ही आई या म्हणून स्टेजवर मला कास्टिंग पाहायला होणार गेलंय. नाहीये. मला आणि आईपणाचा मला आयुष्यभराचा मालिकांमध्ये. अनुभव आहे. आणि मला मालिकांमध्ये माझी तर लेख इथे आहे, ती पण प्रमोशन करेल माझं. हो. त्यामुळे नाही, मी यांना बाईपण 2 साठीच ठेवणार आहे, आईपण साठी 6 वेगळे आहेत. लेख लागेलच ना केदार सर. हा? आया असतील तर त्यांच्या मुली पण दाखवायला लागतील ना, लग्न झालेल्या त्यांना. आपण परिसंवादासाठी आलो तर. नाही, यातला गमतीचा भाग आला आहे ना. पण खरोखर आज मला वाटतं सोलापूरकर ही तुमची जादू आहे की तुमच्यामुळे या गप्पा अशा रंगल्यात आणि इतक्या वेगवेगळ्या विषयांमध्ये. म्हणजे याआधी बाईपण भारी देवा या चित्रपटाविषयी वेगळ्या कलाकारांसोबत एक परिसंवाद मी केला होता, पण त्यावेळेस आम्ही बोललो त्यापेक्षा आज खूप वेगळ्या गोष्टी बोलतो आहोत. आणि हा इतका छान, इतका सुंदर प्रतिसाद तुम्ही सगळे देता आहात, ही मला वाटतं एक श्रीमंती आहे आपल्या महाराष्ट्राची की आपण थेट गोष्टींवरती भर देतो. म्हणजे एक चित्रपट पाहिल्यानंतरही आपल्याला थेट भेटून एकमेकांशी बोलावंसं वाटतं, कलाकारांना जाणून घ्यावंसं वाटतं. ही खूप छान भूक आहे आणि ह्या भूकेचं संवर्धन सोलापूरसारख्या ठिकाणी प्रिसिजन करता आहे. यासाठी तुमचं खरंच फार फार मनापासून अभिनंदन आणि आभार. अगदी जाता जाता जर काही कुणाला ॲड करायचं असेल तर. वेळ झाली आहे. हॅलो, अलार्म पण लावला. झोपण्याची वेळ आहे, अलार्म झाला. जाता नाही, एक मात्र खरं की हा गप्पांचा कार्यक्रम इतका छान झाला की
शहा परिवाराला मी सांगेन की आमच्यावर जबाबदारी आहे की आम्ही उत्तम काम करायचं आणि किमान दरवर्षी नाही पण एक वर्षाआड तुम्ही आम्हाला इथे गप्पा मारायला बोलवायचं. पुरस्कारा इतकीच ही पावती महत्वाची आहे असं कुठेतरी नक्कीच केदारजींनी सांगितलेलं आहे. पुन्हा एकदा आपण मी आत्ताच अजून एक अनाऊन्स करू का मॅडम? आत्ताच मी डॉक्टरांशी बोलले की जसं इथे एक संगीत संध्या केली जाते, संगीत महोत्सव केला जातो की तर तसाच एक नृत्य महोत्सवही करावा त्यांनी. आणि अशा आज महाराष्ट्राच्या बाहेर अनेक नर्तिका आहेत ज्या शास्त्रीय नृत्यामध्ये पारंगत आहेत, पण तरीसुद्धा ते शास्त्रीय नृत्य हे पूर्वी जसं असायचं त्याच्यापेक्षा खूप बदल त्याच्यामध्येही झालेला आहे आणि ते सोलापूरकरांना नक्की आवडेल याची मला खात्री आहे. तर तेही इथे बघा, तुम्हाला इथेच पावती मिळालेली आहे आणि त्यासाठी त्यांना जी काय मदत लागेल ती मी करायला तयार आहे. तर इथे एक महोत्सव जरूर घडवावा आणि सोलापूरकरांना ते आवडेल याची मला खात्री आहे. रोहिणीताई, मी काय बोलणार, आधीच सांगून टाकले मी फार कमी बोलते म्हणून. पण तरीसुद्धा इथं येऊन खरंच फार बरं वाटलं आणि मुद्दाम आणखीन एक मला गोष्ट जाणवली जी 6/25ला पडदा उघडला आणि ज्या प्रकाराने रंगमंच तुमच्यासमोर उभा राहिला गाण्याच्या बरोबर, त्या प्रिसिजननी की त्याच वेळेला एक लाईट आला, त्याच वेळेला हिरवा लाईट आला, त्याच वेळेला मागे अमुक एक वर्ष आलं आणि इतकं सुंदर ते संबंध हे केलं होतं की आमचे अवॉर्ड सेरेमनी जे असतात त्याच्यामध्ये काय गोंधळ चालतो हा आम्हालाच माहीत आहे. तर त्यांनी थोडंसं काहीतरी शिकावं ह्याच्यामधून असं खरोखर मला वाटलं. सो धन्यवाद. फार छान व्यवस्था ठेवली गेली होती. इथंसुद्धा येताना आल्यानंतर लगेच कार्यक्रम चालू झाला, नाही तर जरा बसा, मग कॉफी प्या, अमुक प्या, नाही, आपण 6/25ला पडद्यावरती करतोय त्यामुळे आपण लगेचच पुढे जाऊन बसूया असं म्हणून आम्हाला इथे येऊन बसवलं गेलं. खरंच फार बरं वाटलं. आज ॲक्च्युली ह्याच्यानंतर आता किती वाजलेत, 8:15 झालेत, मला लगेच ह्याच्यानंतर 4 चौघीचा प्रयोग असणार होता, पण तो मधल्या काही अतिशय इन्सिक्युरिटी मुळे आमचा कॅन्सल झाला प्रयोग तो. पण मी जाऊ शकले असते प्रयोगाला हे आता मला जाणवत आहे. तर एनिवे, तर आम्हाला जे सांगितलं होतं की 6 वाजता 6:30 वाजता चालू होईल, बरोबर 8:30 वाजता संपेल कार्यक्रम आणि तो खरोखर तसाच संपतोय. सो थँक्यू सो मच. आयोजकाची भूमिका सुद्धा कारण खूप महत्त्वाची असते. कलाकार आणि रसिक यांच्यामधला तो दुवा असतो, तो निमित्तही असतो, तो करता करविताही असतो. तर त्यामुळे त्यांची भूमिका खूप महत्त्वाची आहे. ते या गोष्टीवर किती प्रेम करतात. आज केवळ CSR ॲक्टिव्हिटीज करणारी खूप जणं आहेत, पण ते तशा भावनेने न करता खरंच मला समाजाला काहीतरी द्यायचं आहे या प्रेमापोटी जेव्हा तुम्ही करता, जसं बाई पण भारी देवाच्या बाबतीत आपण म्हटलं की केवळ कपडेपट नाही सांभाळला, केवळ मेकअप नाही केला, केवळ कॅमेरा नाही बघितला, प्रत्येकाने त्या कलेमध्ये आपलं प्रेम ओतलं, ते प्रेम आपल्यापर्यंत पोहोचतं आहे. तसं मला वाटतं प्रिसिजननी पण या कार्यक्रमांमध्ये गेली 15 वर्ष प्रेम ओतलेलं आहे आणि ते प्रेम तुमच्या रूपाने दिसतंय. पुन्हा एकदा मी तुम्हा सगळ्यांचे आभार मानते की मला ही संधी मिळाली इतक्या छान गप्पा तुमच्याशी साधण्याची. आणि अगदी पहिल्या दिवसापासून देशपांडे सर आपणा सगळ्यांच्या संपर्कात आहेत, तर त्यांचेही मनापासून आभार. आणि यापुढची सूत्र मी देशपांडे सरांकडे. धन्यवाद. आम्ही जो काही थोडा छोटा मोठा प्रयत्न करतो त्याचं भरभरून तुम्ही कौतुक केलं. सोलापूरसारख्या आता जॉग्राफिकली आम्ही बदलू नाही शकत, महाराष्ट्राच्या एका कोपऱ्यात आहोत आणि खरं म्हणजे पुण्या मुंबईला जितके कलाकार सहजतेने येऊ शकतात तितक्या सहजतेनं सोलापुरात येणं अवघड असतं आणि त्यातली प्रॅक्टिकल अडचण आम्हीही जाणतो. विमानसेवा नाही आहे, पण तुमचे 3 दिवस जातात. ह्या सगळ्या गोष्टीतूनसुद्धा सुहृदय कलाकार सोलापुरात येतात आणि 3 दिवस खर्च करून येतात. त्याचा आम्हाला जास्त आनंद आहे, कारण सोलापुरात हा कौतुक आहे, तुम्हाला ऐकण्याची उत्सुकता आहे, भूक आहे आणि ह्या सगळ्या भुकेची शमन करणं एक संस्था म्हणून हे आमचं कर्तव्य असं वाटतं आणि त्यातून हा सगळा प्रयत्न होतो. तुम्ही चौघे याला खूप खूप आभार.
तुम्हा सर्वांचेही मनापासून आभार. जाता जाता उद्याची आठवण देतो. उद्या संध्याकाळी 6:25 एक अनोखा कार्यक्रम आपण ऐकणार आहोत, पाहणार आहोत. राजस्थानी संगीत इतके दिवस आपण सिनेमातून ऐकतो, वेगळ्या पद्धतीनं ऐकतो, पण उद्या तो प्रत्यक्ष आपल्याला इथं ऐकायला मिळणार आहे. त्यामुळे त्याचा आनंद आपण घेणार आहोत. तेव्हा उद्या भेटूया. पधारो म्हारे देश या राजस्थानातल्या ज्या मागणीयार कम्युनिटीज आहे त्या कम्युनिटीजमधले ओरिजिनल कलाकार जे आता खूप दुर्मिळ होत चालले आहेत, ती पिढी संपत चाललेली आहे. आणि रूपायन नावाची संस्था आहे, राजस्थानमध्ये काम करते. ती अशा जुन्या कलावंतांना, त्यांच्या कलांना प्रिझर्व करण्याचा, कन्झर्व करण्याचा प्रयत्न करते, संवर्धन करण्याचा प्रयत्न करते. त्या संस्थेच्या माध्यमातून हे सगळे कलाकार सोलापूरकरांसमोर आम्ही सादर करणार आहोत. तेव्हा उद्या भेटूयात संध्याकाळी 6:25 शुभरात्री.